आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट करताना त्याला काहीतरी पर्पज असतो, हेतू असतो. पर्पज शिवाय आपण कोणतीही गोष्ट करत नाही. हे सर्व ज्ञात आहे. मी फक्त उजाळा थोड्या काही गोष्टींना देतोय. पर्पज म्हणजे काय, त्या मागचा हेतू नेमका काय. कोणतीही गोष्ट करताना बिफोर टेकिंग एनी ॲक्शन एखादी कृती करण्याच्या मागचा मुख्य हेतू काय असतो. मी तुम्हाला असं विचारलं की तुम्ही आता तुमचं करिअर निवडलेलं आहे, तुम्ही अभ्यास करता आहात, तुम्ही 2-3 स्टेप पुढे गेलेला आहात. आज या स्टेपला तुम्ही आलेला आहात की उद्या तुम्हाला इंटरव्ह्यू फेस करायचा आहे, बरोबर. आता हा इंटरव्ह्यू फेस करणं, मुलाखत जर तुम्हाला फेस करायची असेल तर ती ही वेळ आणली कुणी, मुलाखतीला येण्याची वेळ आणली कुणी, तुम्ही स्वतःच आणली. आणि मग आता शुद्ध ग्रामीण भाषेत ती निस्तरायची कुणी, बरोबर. सगळ्यात पहिला माझा सल्ला असा राहील, गाईडन्स इन्स्ट्रक्शन्स अशा राहतील की मुलाखत म्हणजे काही फार महान गोष्ट असते असं डोक्यातनं काढून टाका. तर ती एक मानसशास्त्रीय प्रक्रिया असते, इंटरपर्सनल सायकोलॉजिकल इंटरॅक्शन्स एकमेकांच्या बरोबर. त्यामुळं तिथं आपल्याला गोष्ट कोणती सगळ्यात सुरुवातीला लागेल तर चेहरे प्रसन्न पाहिजे. चेहरे गंभीर ठेवल्यानं मुलाखत फार इम्प्रेशन त्यांच्यावर पडतं मुलाखत घेणार, ह्याचं काहीही दुरान्वये संबंध नसतो. अदर वे राऊंड, त्याच्या उलट तुमचा चेहरा प्रसन्न कसा आहे याच्यावर जवळजवळ 20 ते 22% मुलाखत अवलंबून असते. चेहरा गंभीर करायचा नाही. ग्रामीण भागातला आहे, न्यूनगंड आणलाय चेहऱ्यावर, मलूल चेहरा, त्याच्याकडं म्हणजे त्याच्याकडं पाहिल्यानंतर त्या मुलाखतकारांच्या सुद्धा असं वाटावं की ह्याचं काय होईल, बरं वाईट झालं तर आपणच जबाबदार, बरोबर. त्यामुळे चेहरे एकदम प्रसन्न ठेवा. मुलाखत घेताना सगळ्यात पहिला भाग, मुलाखतीला जाताना सगळ्यात सुरुवातीचा भाग. आता मुलाखत कशासाठी घेतात, लॉजिकली आपण अभ्यास करावा. कोणत्याही गोष्टीचा जनरल बोलतो मी, काही गोष्टी मी जनरल बोलेल, काही मुलाखतीसाठी बोलेल. लाईफमध्ये कोणत्याही गोष्टीचं कोणतीही गोष्ट करताना ती सायंटिफिकली केली पाहिजे, मस्तपैकी सायंटिफिकली. म्हणजे त्याचे मुद्दे 1, 2, 3, 4, 5 अशा स्टेप्स, आणि यानुसारच मी करणार, या पद्धतीनं केलं पाहिजे. मग ते कोणती का गोष्ट लाईफमधली असू द्या, जनरल सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी आडवे पडेपर्यंत तुम्हाला जे काही करायचे त्याला सायंटिफिक काहीतरी बेस पाहिजे. आता मुलाखत द्यायची तुम्हाला, नेमकं काय कसं प्रिपरेशन आपलं असलं पाहिजे. सुरुवातीला मी सांगितलं मुलाखत का द्यायची आहे, पर्पज त्याचं माहीत पाहिजे. सायंटिफिक टर्म पर्पज, कशासाठी मुलाखत द्यायची. तुम्ही MPSCची जाहिरात आली, अर्ज केले, तुम्ही पात्र ठरला, तुमची सर्टिफिकेट्स वगैरे सगळं बघितलं तिथल्या आयोगाच्या लोकांनी वगैरे, पात्र ठरला. त्यानंतर तुम्हाला परीक्षेला बोलवलं, परीक्षाही तुम्ही क्लिअर केली, बरोबर. तुम्ही तिथं योग्य ठरला. पात्रता, पर्पज, जाहिरातीचं पर्पज तुमची पात्रता चेक करणं, त्याच्यानंतर परीक्षेचं पर्पज तुमची योग्यता चेक करणं. आता उरलं मुलाखत या दोन्ही गोष्टी ज्या पहिल्या आहेत, जाहिरात किंवा तुमचे डॉक्युमेंट्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा दिली, ह्या दोन्ही गोष्टी अप्रत्यक्ष झाल्या ना. आम्हाला त्यातलं कुठं काय माहिती होतं हा पीस कसा आहे, पीस म्हणजे चांगल्या अर्थानं, बरोबर. आणि तुम्ही अधूनमधून हसा, थोडंसं गंभीर होऊ नका, नाहीतर मुलाखत मग मी बोलायचं इकडं आणि तुम्ही इतकं गांभीर्य चेहऱ्यावर आणलेलं की मला सुद्धा भीती वाटावी. एकदम प्रसन्न राहा. आयुष्यातले मोर दॅन 75% प्रश्न फक्त प्रसन्न राहिल्याने सुटतात, जनरल. पाहून पहा, निष्कारण गंभीर गेला, कुणा पुढे गेला, इतका गंभीर चेहरा की त्याला बोलू का नको असं वाटावं, आणि काहीतरी सगळं डोक्यातनं काढून टाका. प्रश्न कुणाला नाही, प्रत्येक गोष्टीला. आत्ता वाटताना आत्ता इथून मी उठलो तर माझ्या डोक्यात काय 1000 प्रश्न येतील. प्रश्न आले म्हणून चेहरा गंभीर करल्यानं प्रश्न सुटत असतील तर प्रत्येकजण चेहरा गंभीर करूनच बसला असता, बरोबर की. त्यामुळे ते मी परत इथे येतो. पहिला भाग तुमचा, तुम्ही अप्रत्यक्षरित्या
तुमच्या डिग्रीपर्यंतच्या परीक्षा दिल्या, आम्हाला तुम्ही काय माहीत नाही. परीक्षा MPSCची परीक्षा दिली, तुम्ही क्लिअर केलं, तुम्ही काय हे माहीत नाही. कारण ह्या दोन्ही गोष्टी आमच्या नजरेआड झाल्या, आमच्या म्हणजे MPSCची. आता प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला पाहिजे ना, बरोबर. आता पाहायचं असेल तर मग त्यास दुसरा पर्याय काय, तर मुलाखत घेणं आमने सामने. म्हणजेच मुलाखतीचं दुसरं नाव इंटेन्शनली ऑर्गनाइज्ड इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स. जाणीवपूर्वक मुद्दाम एकमेकांच्या परस्पर संबंध चर्चा घडून आणण्याचं ठिकाण म्हणजे मुलाखत. जाणीवपूर्वक. आता ह्यातनं पर्पज काय, याचं प्रक्रिया झाली, जाणीवपूर्वक केलं. पर्पज काय, तुम्हाला जोखायचं हा पीस नेमका कसा आहे. लेखी झालं, भरपूर झालं, तिकडे उजेड पाडला चांगल्या अर्थानं, बरोबर. डिग्रीला मार्क्स होते, सगळं झालं, पण ह्याला बोलता येतंय का, PSI व्हायचं त्याला उभं राहता येतं का नीट, बरोबर. तब्येत व्यवस्थित आहे का, फेशियल एक्सप्रेशन्स कसे आहेत, बॉडी लँग्वेज काय बोलते, हातवारे करून बोलतो का, डोळ्यात डोळे घालून बोलण्याची छाती आहे का, चेहऱ्यावर प्रसन्नता आहे का, न्यूनगंड दिसतोय का, वगैरे वगैरे वगैरे. आणि प्रत्यक्ष कम्युनिकेशन स्टाईल कशी आहे, कॉन्फिडन्सची लेवल काय आहे, हे सगळं. म्हणून इंटरव्ह्यूचं दुसरं नाव जसं मी सांगितलं, इंटेन्शनली ऑर्गनाइज्ड इंटरपर्सनल इंटरॅक्शन, हे झालं सायंटिफिक नाव. तुम्हाला काय संधी मुलाखतीत, तुम्हाला मुलाखत म्हणजे तुम्ही आणलेली, स्वतःहून आणलेली संधी आहे. इथं तुम्हाला तुमचं टॅलेंट मार्केटिंग करायचं, तुमचं टॅलेंट मार्केट करायचं आहे. नुसतं जवळ ठेवून काय उपयोग आहे सर, आपला खूप उजेड पडतो पण अंधारात पडतो, एकटा असताना पडतो, त्याचा काहीही उपयोग नाही, बरोबर. मला करून दाखवायचंय. आता मी माणसात प्रत्यक्ष माझा आवाज, माझं म्हणजे तुमचं टॅलेंट मार्केटिंग. आणि दुसरं काय, दुसरे म्हणजे इम्प्रेशन मॅनेजमेंट. तुमच्या व्यक्तिमत्वाची ओव्हरऑल छाप कशी पडते पुढच्या माणसावर म्हणजे तिथं बसले तिघांच्यावर. इन जनरल समाजामध्ये बोलताना तुम्ही कोणाच्या तरी व्यवहार करायला गेला तर तिथं सुद्धा तुमची छाप पडली पाहिजे ना. असं आल्यानंतर मलूल दिसते, उभा राहता येत नाही, कपडे व्यवस्थित नाहीत, केस विंचरले नाहीत, वगैरे 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 वगैरे, नकारात्मक सगळ्या गोष्टी. मग ते इंटरपर्सनल इंटरॅक्शन गेल्या तिकडं, त्याचा कवडीचाही उपयोग नाही. म्हणून तुम्हाला संधी काय, प्रत्यक्ष तुमचं टॅलेंट मार्केटिंग करणं. मार्केटिंगचा अर्थ मी सांगत नाही, तुमच्याकडं आहे ती दाखवणं. आणि दुसरा भाग म्हणजे इम्प्रेशन मॅनेजमेंट. इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे काय, की तुम्ही दिसताय कसे, तुम्हाला सूट होणारा गणवेश ड्रेस तुम्ही घातलेला आहात का, कपडे तुम्ही जे घातले तुम्हाला सूट होणारे घातलेले आहेत का. नंबर 2, आपल्याला साजेशी हेअरस्टाईल घेतलेली आहे का, केलेली आहे का, आपल्या चेहऱ्यावर इन्फिरिटी कॉम्प्लेक्स दिसतो का. पहिल्या ते दरवाज्यातून आल्याबरोबर ॲपिरन्स पाहिजे, हे काहीतरी चीज वेगळं दिसतंय असं आमच्यावर छाप पडली पाहिजे, आमच्यावर प्रभाव पडला पाहिजे. आमच्यावर म्हणजे MPSC सदस्यावर प्रभाव पाडणं हे सगळं तुमच्या हातात आहे ना. जे तुमच्या हातात आहे मी तुम्हाला बोलतो, जे आमच्या हातात आहे ते आम्ही प्रश्न, ते सर ते आमच्या हातात आहे, ते तुमच्या हातातलं बोला ना, ते आपण नंतर बोलू काळाच्या ओघात, बरोबर. पण तुमच्या हातात काय, इम्प्रेशन मॅनेजमेंट. नंबर, फेअरलेस प्रेझेंटेशन म्हणजे काय, चेहऱ्यावर भय नको आहे कसलं. आतमध्ये बोलवतात तिथून मुख्य, तिथं जेव्हा MPSC घेतो आम्ही, म्हणजे माझ्या वेळेला तरी, तर कमीत कमी 5-10 फूट, 15-20 पावलं कॅन्डिडेट तिथून चालत यावा. आमची खुर्ची इथं असते, तिथे खुर्ची ठेवली असते, तिथून चालत येताना पहिला भाग. आता इथून आपलं सुरू झालं ॲपिरन्स. तुम्ही दरवाजा उघडला, एटिकेट्स मॅनर्स, सोशल मॅनर्स आल्या, दरवाजा उघडला, बाहेरनं आत येतानाच व्यवस्थित आपला ड्रेस कॉलर व्यवस्थित आहे का, सगळं जिथलं तिथं आहे का, सगळं पाहायचं. आत येताना घड्याळात एकदा पाहायचं कुठला प्रहर आहे, प्रहर कुठला आहे आत्ता, हां आता 10 वाजलेत, मग आता काय म्हणायचं आहे, गुड मॉर्निंग. तर ते आम्हाला क्लासमध्ये सांगितलं होतं गुड मॉर्निंग म्हणायचं. दुपारी 4:30 वाजलेत आणि त्या आतमध्ये आला गुड मॉर्निंग सर, मग आणि आम्ही म्हणलं गुड मॉर्निंग असं आम्ही आमच्यापैकी म्हणलं, मग जीप काढायचे, चुकलं संपलं, वाट लागली सगळी. लक्षात आलं. हेच छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण मी विनोद करत सांगतोय तुम्हाला, पण ग्रामीण भागातल्या आहात पण सिरियसली घ्या प्लीज. फार घड्याळात पाहायचं अगोदर बाहेर येताना, काही बाकी तिकडं काय, आणि घड्याळ चालू पाहिजे ते परत. सर तुम्ही म्हणलं तर पाहायचं पण त्या दिवशी बंद होतं, परत आला प्रश्न. लक्षात, मला सांगायचा हेतू मस्तपैकी आतमध्ये दरवाजा उघडला, मी आय कम इन सर, व्यवस्थितपणे इंग्लिशमध्ये विचारू का मराठीत,
बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे. कशातही विचारा, मराठीत विचारलं तर मार्क्स कमी पडतात, डोक्यातनं काढून टाका. इंग्लिशमध्ये विचारलं तर इम्प्रेशन चांगलं पडतं. तुम्हाला कॉन्फिडन्स कशात वाटतो? मॅटर्स लॉट. ड्रेस काय असला पाहिजे? घरातनं ठर. इंटरव्ह्यूला मला, मी जनरल बोलतो, आपण उष्णकटिबंधातले लोक आहेत. आपल्याकडं साधारणतः काळसर किंवा सावळ्या रंगाचे, तुमच्या माझ्या रंगाचे लोक आहेत. त्यामुळं शक्यतो सुपर व्हाईट शर्ट, अलीकडे नवीन फॅड काढले स्काय ब्ल्यू आणि काळी पॅन्ट, म्हणजे मी व्हाईट म्हणत नाही त्याला, पण सुपर व्हाईट पॅन्ट, सॉरी काय ब्लॅक पॅन्ट आणि सुपर व्हाईट शर्ट मस्तपैकी इन्सर्ट केलेला, व्यवस्थितपणे फुल साईज व्यवस्थितपणे इन्सर्ट केलेला, बेल्ट वगैरे जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी, चेहऱ्यावर प्रसन्नता, हेअरकट चांगला घेतलेला. तिथून तुम्ही उघड आतमध्ये आला ते आम्हाला पाहिल्यावर वाटलं पाहिजे हे चीज काहीतरी वेगळं आहे, हे काहीतरी स्वप्न ठरवून आलेलं आहे. ते गळेश मलूल चेहरा आम्ही ओळखून घेतो की हे 5-10 मिनिटात बाहेर जायच्यात किंवा स्वतःहूनच बाहेर जाणार आहे. बरोबर आहे. तर मग यायचं कॉन्फिडंटली आतमध्ये, असे खांदे टाकायचे नाहीत, व्यवस्थितपणे. आमच्या कन्यांसाठी आपल्याला जर वाटलं ड्रेस, तर ड्रेसमध्ये किंवा साडी सवय असेल तर साडी व्यवस्थित आपल्या कलरला सूट होईल अशी साडी, ज्याच्यामध्ये आता गणवेश मी सांगितला, पण याच्यात तुम्हाला कशात कॉन्फिडन्स वाटतो? सर तुम्ही पांढरा सांगितला आणि मी पांढरा घालून गेलो, मग घरच्यांना सांगितलं शिवायला टाक, ते कारणच काही नको आहे. तुम्हाला कॉन्फिडन्स कशात वाटतो? सर मला यात कॉन्फिडन्स वाटतो, पण सर एकदम लाल बुंद असा शर्ट घातला आणि मग मला कॉन्फिडन्स. मग आम्ही विचारतो आपला कॉन्फिडन्स आणि जग या दोन्हीचं कुठे ताळमेळ बसला पाहिजे, मग ते सोंग होतं ना काहीतरी. बरोबर. सगळं मी जनरल सांगितलं, आपण सावळ्या रंगा, मी त्याची पार्श्वभूमी सांगितलं, तुम्ही काय किंवा मी काय. व्यवस्थितपणे प्रसन्न चेहरा, आतमध्ये गेला, मी आय कमीन सर, आतमध्ये आला, घड्याळात पाहिलं होतं, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, तिघांनाही करा, असे हात जोडायचे नाही, गुड मॉर्निंग सर असं काय, तुम्ही काही तिथले नौकर नाहीत. बरोबर. शांतपणे बघून गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर. आता सर म्हटलं मी इथं, पण चुकून त्यात एखादी मॅडम असेल तर तुम्ही ओळखून घ्यायचं, गुड मॉर्निंग मॅडम. हां, काहीही विचारामध्ये मला क्रॉस केलं तर काहीही प्रश्न पडत नाही, फील फ्री. मी आता फॅमिली मेंबर म्हणून तुमच्याशी बोलतोय. हां, प्रत्येकाला तिघांच्या डोळ्यात पाहून, कारण मग तुम्ही मधल्या चेअरकडे पाहिलं आणि बाकीचे दोघं काय गोट्या खेळायला आलेले नसतात, त्यांचाही मान सन्मान असतो आणि त्यांची चांगला प्रश्न आहे आणि म्हणायला काय अडचण आहे, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, संपलं का. आणि ते माने ना फक्त एटिकेट्स आणि मॅनर्स, इथंपर्यंत काही प्रॉब्लेम. आला तिथून 5-10 पावलं व्यवस्थितपणे डोळ्यात डोळे घालून आला, म्हटलं डोळ्यात डोळे घालणं म्हणजे डोळे वाटारायची गरज नाही. आला तिथंपर्यंत खुर्चीजवळ आला, खुर्चीजवळ आल्यानंतर थांबायचं, एक 5 ते 6 सेकंद थांबा, फार तर 5-7-8 सेकंद थांबा खुर्चीजवळ. इथं कॉमन सेन्स प्रत्येक वेळेला मी सांगतो. हे कॉमन सेन्स म्हणजे काय की खुर्चीजवळ, ती खुर्ची कोणासाठी ठेवली? आम्ही तिघं तर बसलेलो आहे, ती खुर्ची तिथं ठेवली, हे कॉमन सेन्स आहे ना. ती खुर्ची तिथं जायचं ना, असं मी नेहमी सगळीकडे सांगतो, असा हात घालतो उभं राहतात आणि श्रद्धांजलीला उभं राहतो ना आपण, तसं तिथं जाऊन त्या खुर्चीजवळ उभं राहतात. मग मी काय करतो, बऱ्याच वेळेला काय नाही म्हटलं तर काय होईल, त्याला सांगायचंच नाही, काय किती वेळ उभं राहतोय बघू. मग आम्ही वेगळंच काहीतरी विचारतो, कसं चाललंय बाकी, ठीक आहे. मग बसायच्या नावानं सर 5-10 सेकंद थांबा, 7-8 सेकंद थांबा, मी या खुर्चीत बसू शकतो का किंवा शकते का? सरळ आम्ही म्हणतो प्लीज. प्लीज म्हणलं बसायचं आणि एक्सप्रेस थँक्स, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करायची. म्हणजे काय, थँक्यू सर, जे कोणी म्हणले असेल थँक्यू सर. तिघं काय म्हणणं बस, आपली कुणीतरी एक जणच म्हणतं, विशेषतः चेअरमन म्हणतात प्लीज बी कम्फर्टेबल. पण हे तुम्ही विचारलं ना, तिथपासून इथंपर्यंत आलं, सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यात जवळजवळ 20% तुमचा इंटरव्ह्यू झालेला आहे. लक्षात आलं काय ते 20% तुमचं. आता ते 20% म्हणजे सर किती मार्क्स असतात लगेच विचारणार, त्याचे मार्क्स किती, आपला धडका एकदम मार्क्सवर होत असतो. पहिली गोष्ट काय विचार, मी ग्रामीण शब्द का वापरतो, मी ग्रामीण भागातला आहे, बरोबर, म्हणून मी ते शब्द वापरतो आणि तुमच्या चेहऱ्यावर ते दिसलं पाहिजे. असं तिथून इथंपर्यंत बसला, व्यवस्थितपणे बसा म्हटल्यानंतर बी कम्फर्टेबल म्हटलं, थँक्यू सर. इथंपर्यंत काय अडचण, 20% तुमचा इंटरव्ह्यू झालेला आहे. त्याच्यात तुम्हाला झोकलं गेलं, तुम्ही प्रभाव काय टाकला, तुम्ही छाप काय टाकली, तुमचा कॉन्फिडन्स, तुमची कॉन्फिडन्स लेवल काय,
तुमचं ॲपिअरन्स काय आहे, तुमचं सेल्फ प्रेझेंटेशन कसं आहे, अभ्यासू आहे का, चेहऱ्यावर चैतन्य दिसतंय का, व्हायब्रंट असं पर्सनॅलिटी आहे का, एकदम खणखणीत काही. आणि तिथून जर आत यायचं असेल हे सगळं मिळून आणण्यासाठी एक वाक्य लक्षात ठेवा. मी सगळी थिंक अबाउट द वर्स्ट सिनेरिओ. आज जाऊन जाऊन होऊन होईल काय. सर ते तुम्ही म्हणताय सगळं खरं, पण दरवाजा उघडलं की कसं कसंच होतं. त्या तिघांना बघितलं ना की कसं कसंच होतं. ते कसं कसं होतं ना ते शब्द काढून टाका. आणि त्यासाठी विचार काय करा, आतमध्ये बाहेरच विचार करा आत येताना की होऊन एक्स्ट्रीम होईल काय. लक्षात म्हणजे कॉन्फिडन्स वाटतो. स्वतःला सावरायला पाहिजे ना. एक्स्ट्रीम आतमध्ये काय फास्ट लटकवलेलं नसतं. बरोबर. काय होऊन काय होईल नाही होणार ह्याच्या पलीकडं. पण माझी तर तयारी. कारण हे मी का म्हणतो असं, किंवा दुसरं वाक्य मी सांगतो, ये दुनिया नाही जहागीर किसी. हे वाक्य लक्षात ठेवा. सरळ जायचं. आम्ही तिघं बसतो. आम्ही तिघं म्हणजे काही जगाचे मालक नाही. ती खुर्ची आमच्या वडिलांची ती इस्टेट नसते. बरोबर. तिथं यावं, बसावं, तुमचा कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, लेवल दिसली पाहिजे. मस्तपैकी बसलेला आहे एकदम चकाचक तिथं बसला. आणि नंतर आता सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. इथंपर्यंत काय अडचण, कुणाला काही शंका ह्याच्यात. ड्रेस कोडविषयी बोललो. फिजिकल ॲपिअरन्स कसा पाहिजे. ॲपिअरन्स तुम्ही दिसताय कसे, त्याच्यावर चेहरा आला, त्याच्यावर नजरफेक आली, त्याच्यावर सगळ्या. अजून शब्दफेकीवर मी गेलेलो नाही, फक्त ॲपिअरन्स आला. इथं बसला. बसल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मग पोश्चर्स. त्या खुर्चीला पाठ असते. असं धरून आणल्यासारखं आरोपीला आणतात ना कोर्टात धरून, आणि तसं बसायचं नाही. मस्तपैकी बसायचं. सांगितलं ना, कम्फर्टेबली बसायचं. व्यवस्थित थँक्स म्हणल्यानंतर कम्फर्टेबली बसायचं, स्वतःला सावरायचं. हातात पेन, रुमाल किंवा आणखीन काही अजिबात न्यायचं नाही. असं करत बसतो आपण. पेन ते जसं ते असे, आणि ते असं पेन काहीतरी करत अजिबात नाही. अंगठी, गोफ, देवाचं काय असेल तर ते सगळं बाजू. कुठं आतमध्ये गोफ असा दिसतोय सोन्याचा, घरची सगळी परिस्थिती दाखवायला, ते तसलं काहीच नकोय. अंगठे अजिबात नकोय. देवाचं काय झालं असेल तर आपण एक गोफ आणतो, आपल्याकडं आहे, तर ते तसलं काही नको. तुम्ही फक्त क्लिअर तुम्ही पाहिजे. तर चष्म्याची फ्रेम कशी पाहिजे, तुम्हाला कॉन्फिडन्स कशात वाटतं. आता चष्म्याची फ्रेम आम्ही कोण सांगणार. एक तर दुकानदार सांगेल, बरोबर, किंवा तुमचं आणखीन जवळचं दुसरं कोणी असेल तर सांगेल. तर ती फ्रेम कशी असते काय नसते. हेअरकट कसा पाहिजे, सर्वसाधारण पाहिजे. तिकडं जास्त लक्ष आपल्या चेहऱ्याकडं, त्या टीमचं तिघांचंही लक्ष आपल्या चेहऱ्याकडं राहील. कारण ते तुम्हाला जोखायचं आहे. आणि आपला चेहरा, मी मगापासून ॲपिअरन्स म्हणतो, चेहरा जवळजवळ 80% आपण सांगत असतो आपल्याविषयी. असं मलूल चेहरा केलं. मी आता आलो असतो समजा सरांच्या बरोबर इथं, मी तुम्हाला सांगणार आहे आज इंटरव्ह्यू कसं द्यायचा, आणि मी तुम्हाला सांगणार आहे असं जर म्हटलं असतो तर तुम्ही ओळखलं असतं हे पिसच आणलाय सरांनी काहीतरी धरून. बरोबर आहे की नाही. आवाजाचा टोन. आता तिथं बसल्यानंतर कॉमन सेन्स. इथंपर्यंत क्लिअर झालं. बसला खुर्चीत. पहिला प्रश्न काय विचारतील, मेंदू लावा. इथून पुढं तुमचं बॅटिंग सुरू झालं. आमच्या हातात बॉल आणि तुमच्या हातात बॅट, बरोबर. आणि तुम्ही आता बॅटिंग, तुम्ही सांगितलं की बॅटिंग मी चांगलं करू शकतो कारण तुम्ही योग्य ठरलायत ना तिकडं. आता ग्राउंडवर थिअरी तुमची छान आहे, अशी बॅट फिरवायची, आणि ते सगळं बोर्डवर छान चित्रसुद्धा छान काढली. आता ग्राउंडवर ये, ही बॅट घे, स्टंपच्या पुढं उभा राहा, आम्ही बॉल टाकतो आणि खेळून दाखव. इथून खरा सुरू. पहिला प्रश्न काय असेल, पहिला प्रश्न काय असेल, आपली ओळख करून द्या. कॉमन सेन्स आहे ना, इथून सुरुवात झाली. आता या प्रश्नाचा मॅक्सिमम ॲडव्हान्टेज घ्या. टॅलेंट मार्केटिंग ज्याला म्हटलं ना, इथून सुरू झालं तुमचं टॅलेंट मार्केटिंग. इम्प्रेशन मॅनेजमेंट संपला. आता टॅलेंट मार्केटिंग म्हणजे काय. पहिला प्रश्न तुमची ओळख करून द्या. त्याच्यात 6-7 मुद्दे तुम्ही आता कागदावर लिहून घ्या. ते मुद्दे मी सगळीकडे सांगतोय, तुमच्यापर्यंत आले असतील, यूट्यूबवर मी दिले बऱ्याच वेळेला. पहिला मुद्दा, तुम्ही कुठून आलात. नाही सगळं लिहू नका, कुठून आलात, नुसतं कुठून क्वेश्चन मार्क. आता शॉर्टकट आला पाहिजे तुम्हाला, बरोबर. नंबर 2, कौटुंबिक परिस्थिती. नंबर 3, शैक्षणिक प्रवास. पेन नाही का, बरं ठीक आहे, असू द्या. शैक्षणिक प्रवास म्हणजे सगळ्यांनीच लिहायला पाहिजे असं म्हणणं. कोणाच्या मेंदूत राहत असेल तर राहू द्या, मला काय प्रॉब्लेम नाही.
शैक्षणिक प्रवास झालं. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स, शाळेपासून तुम्ही, त्याच्यावर मी बोलतो डिटेल. आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स, त्याच्यानंतर छंद, त्याच्यानंतर आवड, आणि सगळ्यात शेवटी लाईफ फिलॉसॉफी. तुमच्या आयुष्याची फिलॉसॉफी काय आहे? तुमच्या आयुष्याची फिलॉसॉफी काय आहे? क्लिअर? आता हे मी काय सांगितलं, टॅलेंट मार्केटिंग सुरू झालं. ओळख बनल्यानंतर आम्हा तिघांना तुम्ही तुमच्या होम ग्राउंडवर ओढायचं म्हणजे हायपोथेटिकली पूर्णपणे ह्या सगळ्या प्रश्नांची तयारी अशी खणखणीत करा ना, याच्यात जवळजवळ 3/4 इंटरव्ह्यू झालेला असतो. 3/4 याच्यात इथपर्यंत. म्हणजे काय, पहिला प्रश्न आहे, तुम्ही कुठून आलात? मी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरातून आलेलो आहे. माझं गाव मुख्य करमाळा आहे आणि हे सोलापूर जिल्ह्यात आहे. एक मुद्दा संपला. आता हे सांगताना मला सोलापूर काय आहे, सोलापूरचा करमाळा काय आहे, करमाळ्याचा इतिहास काय आहे, करमाळ्याचा भूगोल काय आहे, करमाळ्याचं धार्मिक काय आहे, वैशिष्ट्य काय आहे का, करमाळ्याचं पॉलिटिकल योगदान आहे का, कॉमन सेन्स आहे ना, हे करून ठेवायचं. म्हणजे करमाळ्याचंच नाही, सोलापूर जिल्ह्याचं. करमाळा तालुक्याच्या बॉर्डर्स कुठल्या, सोलापूर जिल्ह्याच्या बॉर्डर्स तुमचं आहे ना, ते मी केलंच नव्हतं सर. मग संपलं. म्हणजे हे तुम्ही करून ठेवायचं. तुम्ही जेव्हा सांगता ना, मी करमाळा तालुक्यातला, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, आमच्या तिघांच्या डोक्यात ह्याला आता सोलापूरवर पाहायचं. कुणातरी डोक्यात सोलापूरचं धार्मिक येतं, कुणातरी डोक्यात सोलापूरचं भौगोलिक येतं, कुणातरी डोक्यात सोलापूरचं पॉलिटिकल येतं, आर्थिक येतं, उत्पन्न साधनं वगैरे वगैरे. पण ह्याची तुम्ही तयारी मस्त केलेली आहे आणि ती करा. लक्षात आलं? आत्ताच तयारी करा. इथून आज संपल्यानंतर पहिली तयारी त्याची करायची. गाव सांगितलं की ते सगळं गाव, जिल्हा, नद्या, बाकी सगळ्या धार्मिक गोष्टी, धार्मिक वगैरे 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 4-5 मुद्दे त्याचे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक पार्श्वभूमी, ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करा. आणखीन तुम्हाला काय सांगता आलं, पीक कुठलं आहे वगैरे वगैरे. आता हा झाला पहिला भाग. म्हणून म्हटलं की टॅलेंट मार्केटिंग, याची तयारी तुम्ही केली आणि ह्यांच्या डोक्यात प्रश्न आले की तुम्ही तिकडनं याने बॉल टाकला की तुम्ही 6च मारायचं. तयारी झाली. आता पुढचा मुद्दा काय, कौटुंबिक परिस्थिती. आता हे कशासाठी सांगायची, तर 2 गोष्टी त्याच्यामध्ये. एक, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट झाला पाहिजे. तुम्ही गरिबीतून आला असाल, शेतकऱ्याचा मुलगा असाल, कुणी आणखीन गिरणी कामगाराचा मुलगा असाल वगैरे, पोलिसाचा वगैरे वगैरे, तुमच्या त्या पार्श्वभूमीवरून तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे तुमची जिगर दिसते. काहीतरी करायचं, जगायचं ठरवलं आहे ना, मोगम नाही. दुसरं काही मिळालं नाही म्हणून MPSC आलेलं नाही, ठरवून आलेलं आहे. बरोबर? तर तिथं तुम्ही मस्तपैकी त्याची तयारी करायची. की कौटुंबिक परिस्थिती सांगितली, वडील शेतकरी आहेत, मग शेतीत काम केलंय का, साधाच प्रश्न विचारले. पोलीस आहेत, मग तुम्ही त्यांच्या काय, तुम्हाला काही गोष्टी सांगता येतील का, आर्थिक परिस्थिती काय आहे तुमची वगैरे. त्यात सगळं आम्हाला अंदाज येतो की हे गरीब कुटुंबातून हे मुलगा आलेला आहे आणि इंटरव्ह्यूपर्यंत आलेला आहे. तुमचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आमच्यावर पडतो. पण शेतकरी सांगितलं, मग आम्ही विचारतो, मुद्दाम विचारतो, भिजते किती आणि बागायत किती आहे. प्रश्न शांत, मी मुद्दाम विचारला असा प्रश्न, तुमची शेती भिजते किती आणि बागायत किती. बरोबर? लक्षात आलं? तर प्रश्न शांतपणे ऐकायचा, घाई करायची नाही. तर तुम्ही म्हणला ना बॅट घेऊन थांबायचे, मग ते बॉलरच्या हातात बॉल आहे तोपर्यंत जाऊन मारायचा नाही. जरा शांतपणे बॉलचा टप्पा पडू द्यायचा, नंतर मारायचा. भिजते किती, सर माझी तुम्ही शेतात काही मदत केली का वडिलांना कधी? शेतातलं काम तुम्ही असं समजू नका की ह्यांना काहीच येत नसतं. मी शेतात काम केलं तर माझ्यासारखा मग तिथला इंटरव्ह्यूवर विचारतो, उन्हाळपाळी म्हणजे काय, खुडणी म्हणजे काय, मळणी म्हणजे काय, उफडणं म्हणजे काय वगैरे वगैरे वगैरे. आता हे सगळ्या गोष्टी अलीकडं ट्रॅक्टरनं होतात. 6 बैली नांगर म्हणजे काय, 4 बैली नांगर म्हणजे काय, फाळ म्हणजे काय. लक्षात आलं? त्या गोष्टी मग तुम्हाला त्यातनं आम्ही जोखतो. नाही शेतकऱ्याचं आहे सर, मी शेतात अजून मी वडिलांना मदत करतो आणि शेतातलं काय केलं, काय नाही केलं, खुरपणी केली आणि दारं मोडलं. आता दारं मोडणं काय काम आहे का शेतात? ते कुणीही करू शकतं ना.
लक्षात आलं ना? त्यामुळे काय काम केलं हे केलं असेल तरच बोला. आणि आम्हाला लगेच ओळखू येते हे आम्हालाच गोल करतंय मग. गोल करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. त्याच्यातला त्या तिघांची सायकॉलॉजी फार छान असते. बरोबर? सायकॉलॉजी आम्हाला आणि काय ते नवीन बसले नसतात. त्यांना पुढं पाहिल्याबरोबर पीस लक्षात येतो ही काय आहे चीज. दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा काय? शैक्षणिक प्रवास. ते पहिलीपासून सांगायची गरज नाही. माध्यमिक शिक्षण इथं झालं, उच्च माध्यमिक शिक्षण इथं झालं, शाळेचं नाव वगैरे वगैरे. नंतर मग जर शाळा बदलल्या असतील तर का बदलल्या, वडिलांची बदली झाली वगैरे, कॉमन सेन्सनं जे काय असेल ते सत्य तयार करून ठेवायचं. माझं महाविद्यालयीन शिक्षण इथं झालं, मी डिग्रीला हा विषय घेतला, मला डिग्रीला एवढे मार्क्स आहेत वगैरे 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 वगैरे. हे झाला शैक्षणिक प्रवास. आता ह्याची सुद्धा तयारी करायची. याची जास्तीत जास्त तयारी कशाची करायची? डिग्रीचा विषय भूगोल का घेतला, तुम्ही भूगोल हा विषय का घेतला? काय नाही सर, बाकीचे कॉलेजला दुसरं नव्हतंच म्हणून घेतलं. मग आम्ही म्हणतो या घ्या उरकतं घ्या, आम्ही उरकायला सुरुवात करतो मग. कारण तुम्हाला काय सर, माझा तो आवडता विषय होता म्हणून मी भूगोल विषय. आता आवडता विषय म्हणलं की अभ्यास केला असा अर्थ होतो आणि तो अभ्यास करूनच जायचं मग. बरोबर? मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझं होतं किंवा माझं BE इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन होतं, माझं कॉम्प्युटर सायन्स होतं, माझं IT होतं, माझं झुलॉजी प्राणीशास्त्र होतं वगैरे वगैरे. तेवढे जुजबी प्रश्न आम्ही तयारी करून आलेलो असतो. सगळ्याच अंदाज येतो आम्हाला ह्याचा. तर आपल्या विषयाचे, आपला जो विषय आहे ना, इतिहास उदाहरणार्थ, भूगोल, दिवस रात्र का होतात उदाहरणार्थ, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन जिओलॉजी अँड जिओग्राफी भूगोल विषयात. इतिहासाचा अभ्यास करण्याची खरंच गरज आहे का? उगाच जुनी प्रकरणं उकरून काढायची आणि उगाच आपलं ते त्याला काय अर्थ आहे ते इतिहास असं आम्ही म्हणतो. मग तुम्ही सांगायचं सर इतिहासाचा अभ्यास करणं अत्यंत. आता हे सगळं सांगत असताना उत्तर देताना काही लोक असे हात ठेवतात, काही असे हात ठेवतात खुर्चीत आणि सांगतात की आम्हाला क्लासवाल्यांनी, मी विथ ड्यू रिगार्ड क्लासवाल्यांना नावं ठेवत नाही, असं हात ठेव अजिबात ठेवू नका. मानसशास्त्रीय दृष्ट्या तसे हात ठेवले म्हणजे धरून आणल्यासारखं, कॉन्फिडन्स नाही आणि ती बाळबोध सगळं तयार होते, आरोपीला धरून आणल्यासारखं. आपला मुद्दा सांगताना ठामपणे सांगा, सर माझं माध्यमिक शिक्षण इथं झालं, मी इतिहास विषय जाणीवपूर्वक घेतला, इतिहासाचा अभ्यास, आपलं मत असो तुमच्या मताचा मी आदर करतो, पण माझं मत तसं नाही, इतिहासाचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. काही ऐतिहासिक गोष्टी आपल्याला भविष्यकाळाची जाणीव करून देतात की हे घडण्याची शक्यता आहे, त्यामुळे इतिहासाचा अभ्यास करणं हे फार महत्त्वाचं आहे. हे इतकं छानपैकी सांग. मग मी एका विद्यार्थ्याला विचारलं, अधूनमधून मी विनोद करतो, एका विद्यार्थ्याला विचारलं इतिहास 76% मार्क्स. मी त्याला विचारलं पानिपतचं चौथं युद्ध कधी झालं? तो लागला असं करायला, पानिपतचं चौथं, पानिपतचं. आम्ही ओळखलं मग हे पानिपतच आहे ह्याचं सगळं. बरोबर आहे. इतिहासाचा तुमचा विषय काय? उदाहरणार्थ इतिहास, तुम्हाला इतिहासातलं आलंच पाहिजे, म्हणजे महत्त्वाच्या घटना आल्या पाहिजेत. आम्ही काही डिटेल पहिल्या पानिपतच्या पहिल्या युद्धात बाबराकडे किती सैन्य होतं आणि किती घोडे होते असलं विचारत बसत नाही. ते बाबराला तरी कुठं माहीत होतं उदाहरणार्थ. बरोबर? किंवा युद्ध आणि मी माझ्या यूट्यूबवर आहेत युद्ध आणि लढाईमधला फरक काय. आता ही इतिहासाच्या विद्यार्थ्याला विचारणं, मराठीच्या विद्यार्थ्याला विचारू का युद्ध आणि लढाईतला फरक, किंवा फिजिक्सच्या विद्यार्थ्याला तुझं तू बघ म्हणतील ते, आम्हाला काय घेऊन देणं. बरोबर? लक्षात आलं? त्यामुळं युद्ध आणि लढाईमधला कॉमन सेन्सनं आपण आता हे आपल्या विषयातले प्रश्न तयार करताना विषय वाचायचा, बंद करायचं पुस्तक, परत मनन करायचं, डोळे झाकायचे, मनन करायचं, रिकॉल करायचं, एकदा नाही आठवलं तर दुसऱ्यांदा रिकॉल करायचं आणि तिसऱ्यांदा मात्र त्याच्यावर स्वतः प्रश्न तयार करायचे. तुम्ही बाप झाला म्हणजे त्या विषयाचे बाप झाला. यू विल बिकम अ मास्टर ऑफ द सब्जेक्ट. पण अभ्यासाची पद्धती अशी असली पाहिजे. म्हणजे मी फिजिक्सचे लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन बाय फॅरेडे, मी फिजिक्सचा माणूस आहे, तर मी ते वाचल्यानंतर मग मनन केलं नंतर त्याच्यावर मीच तयार केले. हाऊ वन एनर्जी इज कन्वर्टेड इनटू अनदर एनर्जी, इज देअर एनी स्पेशल लॉ फॉर कन्व्हर्शन ऑफ एनर्जी वगैरे वगैरे. तुम्ही जेव्हा प्रश्न तयार कराल ना तुमच्या विषयावरचे, यू विल बिकम मास्टर. क्लिअर? त्या शैक्षणिक प्रवासामध्ये डिग्रीच्या अभ्यासाचा अभ्यास चांगला पाहिजे. डेप्थमध्ये इथं डेरिवेशन डिराईव्ह करा असं सांगणार नाही, पण महत्त्वाचं आलं पाहिजे. फिजिक्स सांगितलं, 2-4 सायंटिस्टची नावं सांगा, थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा शोध कोणी लावला, जनरल बोलतो. केमिस्ट्री सांगितलं, हू डिस्कवर्ड फर्स्ट मॉडेल ऑफ ॲटम, हू प्रपोज, इलेक्ट्रॉनिक्स असलं BE इलेक्ट्रॉनिक्स, हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन.
व्हॉट इज युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट वगैरे 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 हे सगळं लक्षात आलं. काही प्रॉब्लेम. विषयातला अभ्यास तुम्ही करायचा आणि 20% सगळे प्रिन्सिपल्स आणि कन्सेप्ट तुम्ही करायचे फक्त, आणि ते मी आत्ता सांगितलेल्या पद्धतीनं करायचे. तिसरा मुद्दा काय? अचिव्हमेंट्स. तुमच्या पुढचा मुद्दा काय आहे? अचिव्हमेंट्स. अचिव्हमेंट्स म्हणजे शाळेपासून ते आत्तापर्यंत डिग्रीपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट आउटस्टँडिंग काही केली आहे का? म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आहे का? कुठं आता ते जिल्हा लेवलपर्यंत, स्टेट लेवलपर्यंत, युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत तसं असलं तरच सांगायचं. तर वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेतला होता 9वीला असताना, आणि तिथं मी पाहिला आलतो. ठीक आहे, 9वीचा पाहिला आलता, ठीक आहे. पण स्टेट लेवलला मी सर माझं क्रिकेटमध्ये मी आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स केल्या आहेत. मी प्लेयर आहे, मी बास्केटबॉलचा प्लेयर आहे, मी कबड्डी, खो खो, काय वाटेल ते असेल, आणि मी स्टेट लेवलला खेळलो आहे, युनिव्हर्सिटी लेवलला खेळलो आहे, वगैरे वगैरे वगैरे. हे आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स आहे. म्हणजे अभ्यासेतर उपक्रमात तुम्ही काय केलं का? मी NSS कॅन्डिडेट आहे, मी NCC कॅन्डिडेट आहे. NSS कॅन्डिडेट माझ्याकडे B सर्टिफिकेट, NCCमध्ये B सर्टिफिकेट आहे, C सर्टिफिकेट आहे, वगैरे वगैरे. हे अचिव्हमेंट्स आहेत. NSSमध्ये मी राष्ट्रीय सेवा योजनेत भाग घेतला, पण NSS आणि NCCमध्ये की त्याचा लॉग फॉर्मही आला पाहिजे. ते लिहिलं बोर्डवर कॉलेजमध्ये लिहिलं NCC, आणि तीच मी सांगतोय आपलं NCC आणि NSS. क्लिअर? अचिव्हमेंट सांगायच्या. हां, सांगा ना. हां, मग ते तुमची अचिव्हमेंट आहे ना, चांगला मुद्दा आहे. स्कॉलरशिप वेगळ्या असतील, एक वेगवेगळ्या परीक्षेला अपियर होऊन, तर तुम्ही त्या सांगा ना. तुमचे अचिव्हमेंट आहे ना ते. सगळेच बसत नाहीत. अचिव्हमेंट म्हणजे काय? जे सगळ्यालाच जमत नाही. माझं वेगळेपण कशात आहे, बरोबर? आणि तिथं मी माझा झेंडा लावला आहे, आणि ते फक्त झेंडा घरात असू नये, नाही तर शाळेपुरताच मर्यादित असू नये, जरा ग्राउंडच्या बाहेर असला पाहिजे, जिल्हा पातळीवर, स्टेट पातळीवर, बरोबर? तर गल्लीत मी फार मस्त क्रिकेट खेळायचो, मग अजून 1-2 नवीन बॅट आणून खेळत बसतीतच, त्याचा काहीच उपयोग नाही ना. अचिव्हमेंटचा पुढचा छंद. आता इथं छंद आहे ना पुढचा मुद्दा. हां, छंद आणि आवड याच्यामध्ये सगळी मुलं चूक करतात. मी आत्तासुद्धा इंटरव्ह्यूला प्रश्न, तुमचा छंद काय? छंद म्हणजे काय? एखादी गोष्ट, आता माझा छंद काय? मी रात्री अपरात्री वाचत बसलो, समजा 11, 11:30ला वाचत बसलो, समजा बसलोच, तर 2-4 तास वाचून झाल्यानंतर मी हास्यजत्रा पाहतो, किंवा मला आवडणाऱ्या गझल, मी याच्यात लिंक घेतलेलं, त्याच्या गझल एका दुसरी मस्तपैकी ऐकतो आणि फ्रेश होतो. छंद म्हणजे काय? थोड्या वेळासाठी करणारी गोष्ट, रिफ्रेश होण्यासाठी, तणाव घालवण्यासाठी, त्याला छंद म्हणतात. काय काय मुलं सांगतात छंद माझं स्विमिंग आहे, म्हणजे रात्री 11 वाजता कंटाळा आला की नदीवर जातो का? क्रिकेट आहे, म्हणजे कंटाळा आल्यावर आपण ग्राउंडवर जातो, आणि एकटा जाऊन काय करणार क्रिकेट? तिथं एकटाच जाऊन क्रिकेट खेळता येतं का एकट्याला? नाही. लक्षात आलं? त्यामुळे तिथं त्या पद्धतीनं व्यवस्थितपणे सांगायचं की माझा छंद हा आहे, आणि आवड माझी वेगळी आहे. आवड म्हणजे 4-5 तास करणारी गोष्ट. रविवारी मी क्रिकेट खेळायला जातो, रविवारी मी स्विमिंगला जातो, वगैरे वगैरे. रविवारीच जातो असं नाही, जेव्हा जास्त वेळ माझ्याकडे असेल, मित्रांच्याबरोबर गप्पा मारतो. काही काही लोकांनी छंद फार छान सांग, मी डायरी लिहिण्याचा मला छंद आहे. त्यातून तुम्हाला काय मिळतं? आम्ही छंद विचारलं तर मग त्यातून तुम्हाला काय मिळतं? कुणी म्हणतं मला उरलेल्या वेळात मला अजून इतर काही कला अवगत आहेत का? मला गाणी आवडतात, गाणं ऐकतो एखादं. मग आम्ही म्हणतो छंद गाणी आवडतात. कुणाचं ऐकता? मग आपण सांगतो किशोर कुमारचं. एखादं सांगा बरं गाणं. आपण काहीतरी ऐकलेलं असतं मित्रात, छंद सांगायचा असतो, गाणी ऐकतो. हां, कुणाची? किशोर कुमारची. एक बी गाण्याचा पत्ता नसतो, काहीच माहीत नसतं. ठरवा शांतपणे, आणि प्रत्येकाला छंद असतो. काही मुलं मूर्खासारखं, वाईट वाटून घेऊ नका, मी शब्द वापरतो, काही मुलं अत्यंत विचित्रपणे सांगतात सर आपल्याला छंदच नाही कसला. तुम्ही गुगलला जा उरलेल्या वेळात, आणि व्हॉट इज डिफरन्स बिटवीन हॉबी अँड इंटरेस्ट. हॉबी म्हणजे छंद, हॉबी म्हणजे छंद. तुम्हाला काय आहे? लक्षात आलं? मला हॉबीच नाही, तर तो हॉबीचं पहिलंच वाक्य, प्रत्येकाला हॉबी असते, पण आपल्याला ती माहीत नसते. अरे ही माझी हॉबी होय, हां आत्ता समजलं माझी हॉबी. मी गाणी ऐकत होतो, पण गझल ऐकत होतो, पण ते मला आत्ता समजलं की हॉबी आपली. लक्षात आलं? हॉबी नाही, छंद नाही, असं माणूस जिवंतच असू शकत नाही. लक्षात आलं? छंद, कारण हे कॉमन सेन्स आहे. छंद आणि आवड. आवड म्हणजे मला मनापासून आवडतं क्रिकेट खेळणं. मी रविवारी जाऊन थोडासा टाईमपास करतो, क्रिकेट खेळतो, फ्रेश होतो. तिथं वेगळं आहे, ते आवड म्हणून खेळतो. फिजिकली जरा फ्रेश होतो आणि मेंटली फ्रेश होतो.
छंद हा तणाव घालण्यासाठी मानसिक तणाव घालण्यासाठी छंद. मी हास्य जत्रा पाहतो, एखादा विनोद मित्रात जाऊन त्याला विनोद सांगतो किंवा ह्याच्यावरचं एखादा दुसरा काहीतरी पाहतो वगैरे वगैरे. क्लिअर झालं छंद आणि आवड. पुढं तुमच्या जगण्याची फिलॉसॉफी काय आहे? तुमच्या जगण्याची फिलॉसॉफी काय? सर, मी जे काही करतो ते अत्यंत प्रामाणिकपणे करतो. मी माझं टाईम मॅनेजमेंट सकाळपासून सुरू होतं. मी कुणाच्याही मागं नकारात्मक बोलत नाही. ते ए बी आणि सी मित्र असतात. मी सगळीकडे सांगतो हे एक्झाम्पल. ए बी सी. आज लोकांना वाटतं किती जीवशकंठ सगळे एकत्र जातात, एकत्र येतात, जे काय करायचं ते एकत्र करतात. ए नसला की बीचा आणि सीचा उद्योग काय? ए मूर्ख, येला अक्कल नाही, ए गाढव आहे वगैरे वगैरे. बी नसला या दोघांचा उद्योग काय? बी गाढव आहे. आणि हे सी नसला की ह्या दोघांचा उद्योग खरं तर तिघही गाढव असतात. मागं मी कुणाच्याही वाईट बोलत नाही. तुमची माझी मैत्री तर मी तुझं चुकतंय असं मी त्याला डायरेक्ट सांगेन, पण मी मागं बोलणार. ही माझी फिलॉसॉफी आहे. मी कमीत कमी कष्टात जास्त लुटायचं पाहणार नाही. मी अत्यंत ऑनेस्टली जगण्याचा प्रयत्न करीन. आणि मी जगतो हे माझ्या मानसिक समाधानासाठी नाही, आत्मिक समाधानासाठी जगतो. माझा घेतलेला निर्णय हा सगळा आत्मिक समाधानासाठी असतो. आत्मिक समाधानासाठी. मानसिक समाधान काय? तुमच्या खिशातला हातातला पेन छान दिसतोय, तुम्ही उठायची वाट बघतोय मी, तुम्ही तिकडे गेला की उदाहरणार्थ मला मानसिक समाधान मिळेल ना. पण ते जेव्हा मला परत जेव्हा दिसतील बाहेर कुठतरी, पहिल्यांदा काय लक्षात येईल ते नाहीत लक्षात येणार. मी ह्यांचा म्हणजे त्याला म्हणतो आपण आतली सल, तो आत्मिक आनंद नाही. मानसिक मिळेल, आपण मिळवलं, फुकट मिळवलं, थोडा वेळ त्याला दॅट्स कॉल्ड एज अ प्लेजर. दॅट इज नॉट सोल सॅटिस्फॅक्शन. तो विरंगुळा झाला तात्पुरता. म्हणजे मी जो निर्णय घेईल, आणि प्रशासकाकडे हे महत्त्वाचं आहे, मी जो निर्णय घेईल तो आत्मिक समाधानासाठी घेईल. त्यातलं भ्रष्टाचार, आमकं तमकं असलं काहीच नको. एकदा होऊ देतं खरं, मग बघ कसं खोरं लावतं. ती खोरं लावत्याची जी भाषा आहे ना, ती घाणेरडी भाषा आहे. आणि त्या जगण्याला कवडीचा अर्थ नाही. ते तात्विक माड्या बांधल्या, बंगले बांधले, गाड्या घेतल्या, काहीही केलं तर शेवट जो असतो ना तो अत्यंत विचित्र असतो. पक्क लक्षात ठेवा तुम्ही. आणि आपल्या कष्टानं एवढंच करावं, पण ते माझ्या कष्टाचं असेल असं सांगता आलं पाहिजे. आणि ते डोळ्यात डोळे घालून सांगता आलं. उशिरा यश मिळेल, पण ते माझं स्वतःचं असेल. आपण कुणीही सुपरवायझर असू द्या, आपण कुणाला सापडत नाही. आपण लई मस्त कॉपी करतो. तू करतो कॉपी, कुणाला सापडणार नाही हेही सगळं ठीक आहे, पण आयुष्याच्या उत्तराला जेव्हा गुडघे दुखायला सुरुवात होईल ना, तेव्हा समजेल की चुका केल्या होत्या. लक्षात आलं? त्याच्याविषयी मी बोलत नाही. म्हणून मी जे गोष्टी करतो, ज्यानं आत्मिक समाधानात जगला ना तो अत्यंत व्यवस्थितपणे. त्याचं उदाहरण मुद्दाम देतो जनरल नॉलेज म्हणून. आपल्या जनरल बोलतो मी, कुठल्या धर्माच्यावर किंवा एका धर्माच्या बाजूनं बोलत नाही. हिंदू धर्मामध्ये जनरली एखादी व्यक्ती गेली, आपण त्यांच्या अंत्यविधीला जातो. आणि तिथं आपण काय करतो? प्रथा म्हणून जात असो किंवा जात असो मनापासून, पण जाऊन काय करतो? काय म्हणतो आपण तिथं? शेवटी काय म्हणतो? आत्म्याला शांती लाभो. आपण त्याच्या हाताला शांती लाभो, त्याच्या मेंदूला शांती लाभो, त्याच्या पायाला गुडघ्याला शांती लाभो, असं काय म्हणतो का? त्याच्या आत्म्याला शांती लाभो. का? तर त्यानं आत्म्याला शांत ठेवताना काही अडचणी त्याला आल्या असतील. आत्मा कधी शांत राहतो? सगळे निर्णय तुम्ही आतल्या आवाजाला विचारून घेतले तरच शांत राहतो. सगळे निर्णय तुम्ही आतला सांगतोय ते करू नको, आणि तुम्ही रेटून केलंय सत्ता आणि संपत्ती, त्याच्या बळावर जर तुम्ही आत्म्याला बाजूला ठेवला असेल ना, तर तुम्ही गाळात गेला म्हणून समजा. लक्षात आलं? म्हणून दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट की मी सोल सॅटिस्फॅक्शन, आंतरिक समाधानासाठी जगतो. आंतरिक समाधान थोडं उशिरा मिळेल, पण छपरेगिरी करून मी म्हणजे नको त्या मार्गानं, वाम मार्गानं मी ते करणार नाही. ही माझी आयुष्याची फिलॉसॉफी. अजून तुम्हाला तर काही वाक्य ॲड करायचं असतं करा. मी मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, इतर गोष्टीकडे लक्ष देतो वगैरे वगैरे. म्हणजे हे जे सांगितले इंटरव्ह्यूचे सगळे पॉईंट, याच्यात किती इंटरव्ह्यूज होतोय बघा, विचार करा तुम्ही. फिलॉसॉफी तुम्हाला तसं का वाटतं त्याच्यावर प्रश्न विचारतो. तुम्हाला तसं का वाटत नाही? मला असं वाटतं की माणसाच्या जगण्याचा अर्थ खरा आत्मिक समाधानासाठी जगणं. फिलॉसॉफीवर 2-3 प्रश्न विचारते, खेळावर 2-3, छंद तुम्हाला आवडतो, मग ते आत्ता सांगितलेले उपप्रश्न, ते उपप्रश्न विचारले की तुम्ही 6च मारायचा किंवा चौकाच मारायचा. पण कधी मारू शकाल हे
घरी तयारी केली ह्या सगळ्या गोष्टींची. म्हणजे आत्ता जवळजवळ तुम्हाला 70% इंटरव्ह्यू दिला आहे मी. पहिला प्रश्न तुमची ओळख करून द्या. ह्या 7 गोष्टी तुम्ही ओळीनं सांगायच्या, तोपर्यंत ह्यांच्याकडे आणि शांतपणे सांगायच्या. सर माझं असं आहे, हे आहे, छंद हे आहे, आवड ही आहे, माझी जगण्याची फिलॉसॉफी आहे. मग हे तुमच्या सगळीकडे पहा. आणि हे सगळं करताना आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळं करताना हातवारे करत सांगायचं. हातवारे करत सांगा. आणि हातवारे करा म्हणजे मला म्हणतात सर काही लोकांनी सांगितलं आहे आम्ही यूट्यूबवर बघतो हात असे ठेवून बोलतात MPSC IAS ऑफिसर. मी कोण काय सांगता ह्याच्यावर जाऊ नका. सायकोलॉजिकली कोणतीही गोष्ट मी तुम्हाला आता हात बांधून सांगितलं असं केलं पाहिजे आणि असं सांगितलं हे झालंच पाहिजे, कशाचा इम्पॅक्ट जास्त पडतो. साधी गोष्ट आहे ना. मग हातवारे कशासाठी म्हणतात, मग गेस्चर्स कशाला म्हणतात, बसण्या उठण्याला जर पोश्चर्स म्हणतात, गेस्चर्स कशाला, नजरफेक, शब्दफेक, हातवारे, पटवून देण्याची कला, हे सगळं सेल्फ प्रेझेंटेशन कसं करता याला हातवारे म्हणतात. आता ह्या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची बॉडी लँग्वेज सायंटिफिकली सिद्ध झालं आहे कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये. तुमची बॉडी लँग्वेज, तुमची शरीर देहबोली हे 55% काम करतं. आमच्यावर इम्प्रेशन टाकण्याचं काम किती टक्के असतं, बॉडी लँग्वेजचं 55%. तुमचा ओकल टोन खणखणीत पाहिजे. धरून आणल्यासारखा सकाळी नाश्ता केला नव्हता, गडबडीत आलो सर, पळत आलो, बस मिळाली नाही, की मग असं आवाजच फुटत नाही, घाबरल्यासारखं अजिबात नाही. ओकल टोन एक पट्टी ठेवा, आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी पट्टी ठेवा आणि ती पट्टी बदलायची नाही. तिच्या चढ उतार करा तुम्ही थोडीशी. कॉन्फिडन्सली सांगायचं थोडंसं उचला, थोडंसं शांतपणे सांगायचं थोडीशी पट्टी दाबा. पण एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर नाही आलं, त्यानंतर पट्टी इतकी खाली नेली. ओकल टोनला 38% मार्क्स, 55% प्लस 38%, 93% मार्क्स. इंटरव्ह्यू देणं हे सायन्स आहे, इंटरव्ह्यू देणं हे कला आहे, इंटरव्ह्यू देणं हे कौशल्य आहे. सगळं त्या इंटरव्ह्यूमध्ये असतं. ओकल टोन तुमचा खणखणीत पाहिजे. आता मी इथं व्याख्यानाला आलो आणि खालच्या पट्टीत बोललो असतो, बरोबर, तुम्ही माझी पोतीच ओळखली असते. त्याला कुणी केलं तर MPSCचा मेंबर. उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे ना, बरोबर ना. आणि म्हणायला काहीच अर्थ नाही. आपण का असं म्हणतो की ते मी तुम्हाला हे का पटवून देतोय, तसं इम्प्रेशन पडलं पाहिजे, टोन तसा पाहिजे. आधी मिळमिळीत बोलते काहीतरी आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आलं तर स्वतःला सावरायचं, सॉरी सर मी त्याच्याविषयी तयारी केली नाही, मी नंतर त्याच्याविषयी मी तयारी करीन. स्वच्छ म्हणा, त्याचेसुद्धा मार्क्स मिळतात. नाही तर ते आपलं ते चौथं युद्ध, आपलं ते चौथं युद्ध म्हणलं की मग आम्ही ओळखतो ते आपलं तेच आहे. पटलं. स्वतःचं हास्य करून घ्यायचं नाही. आणि मी सांगितलंय दुनिया नाही, ते तुम्हाला मदत करण्यासाठी असतात. हे तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर आम्ही क्लू देतो. तुम्हाला तुमचा विषय काय, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मी तुम्हाला व्हॉट डू मीन बाय एंट्रॉपी. उदाहरणार्थ आता इंटरव्ह्यू सुरू झालेला नाही, म्हणजे ह्यांच्या देखता तुम्ही म्हणाल तर सर तुम्ही मला माणसातच घेतलं की, बरोबर. एंट्रॉपी, तर एंट्रॉपीचा व्यवस्थितपणे एंट्रॉपी मीन्स इट इज ऑर्डर ऑफ डिसऑर्डर, बरोबर. एंट्रॉपी इज नथिंग बट इट इज अ मेजर ऑफ डिसऑर्डर. इट इज एक्सप्लेन इन द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. लगेच आम्ही प्रश्न विचारू, व्हॉट डू मीन बाय थर्मोडायनॅमिक्स. उपप्रश्न. अजून तुम्हाला थोडंसं आतल्या रूममध्ये न्यायचं आणि मग सोडून द्यायचं. येतं यांना सगळं घर, ह्यांचं तरी घर माहिती आहे, विषय माहिती आहे. घर म्हणजे लक्षात आलं. तुमचा विषय काय, इलेक्ट्रॉनिक्स. हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन. उदाहरणार्थ इथं इंटरव्ह्यू नाही पण हे तयारी पाहिजे. लक्षात आलं. हू डिस्कवर्ड इलेक्ट्रॉन, व्हॉट इज चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, वाय इट इज कॉल्ड ॲज एलिमेंटरी पार्टिकल, वेर इट एक्झिस्ट, बरोबर. व्हॉट इज द आयडेंटिकल पार्ट विथ अपोजिट चार्ज, वगैरे 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 वगैरे. लक्षात आलं. तर असे प्रश्न विचारले. तुमचा विषय काय, तुमचा मग आलं पटा मागासारखं ते, बरोबर. प्लासीची लढाई कधी झाली, बरोबर. पेशवाईचा अंत कधी झाला, इंग्रजांनी भारतात पाय कधी रोवले, वगैरे 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 वगैरे. इतिहासाचं फार डिटेलमध्ये नको आहे, पण या गोष्टी माहीत पाहिजे. क्लिअर झालं विषयाचा. आता पण हे सांगताना टोन येत नसेल ना, रिकलेक्ट होत नाही मला,
सरळ म्हणायचं डोळ्यात डोळ, सर सॉरी मला रिकलेक्ट होत नाही म्हणायचं आणि थांबायचं. पण उगाच वेळ घेत बसायचं नाही. किंवा काय काय लोक म्हणतात तर 1-2-3 मिनटं घेऊ का. आता हे विचारायची गरज नाही. 2-3 मिनटं घेऊ का विचारायची गरज नाही ना. थोडं थांबायचं, विचार करायचा आणि मग उत्तर करेक्ट येत असेल तर ते उत्तर द्यायचं. क्लिअर. हा सगळा भाग झाला. इथंपर्यंत इंटरव्ह्यू तुमचा झाला. टोन 38% मार्क्स असतात इंटरव्ह्यूमध्ये. बॉडी लँग्वेज 55% मार्क्स. बॉडी लँग्वेजमध्ये बसण्यापासून उठण्यापासून हातवारे वगैरे वगैरे. आणि 7% फक्त तुमच्या उत्तरांना मार्क्स असतात. 7%. 55 आणि 38 93. आणि 7% म्हणजे त्याला मार्क्सच नसतात अशाला भाग नाही. मार्क्स असतात पण तेवढे असतात. एनी प्रॉब्लेम. आता मुख्य इंटरव्ह्यू. आता हे सगळं झाल्यानंतर याच्यात जवळजवळ तुमचा 70-65% इंटरव्ह्यू झालेला आहे. पुढचा प्रश्न, तुम्हाला PSI का व्हायचं आहे. ते बरेच जण सांगतात मला युनिफॉर्मची आवड आहे, मला युनिफॉर्म सर्व्हिस. त्यात काही गैर नाही. वाटत असेल तर शाळेत असताना 10वी 11वीला असताना एकदा एका PSIचं आमच्या किंवा PIचं आमच्या कॉलेजमध्ये व्याख्यान झालं. त्यांचं व्याख्यान ऐकलं तेव्हापासून मला वाटलं की हा आपल्या व्यक्तिमत्वाला फिट असं प्रोफेशन आहे, म्हणून मला PSI व्हावं असं वाटतं. मग PSI म्हटलं की त्याच्यातले कायदे आलेच. म्हणजे कायदे म्हणजे 3 प्रकारचे कायदे. एक तर त्याच्याकडे स्किल्स पाहिजेत. एक टेक्निकल स्किल्स. म्हणजे PSIचे कायदेशीर कायदे काय आहेत. बरोबर. मग त्याच्यात तुमचे सगळे एव्हिडन्स ॲक्ट आला, तुमचा IPC आलं, CRPC वगैरे वगैरे. त्यांची नवीन नावं काय आहेत, त्याचं सेक्शन किती आहेत, हे फलानं काय आहे, हे सगळं त्यातलं आलं. त्याची तयारी पाहिजेच. आता मुख्य विषयात तुमच्या ह्याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. PSIच्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा काही प्रश्न तुमचे मेमरी बेस्ड असतात. म्हणजे विषयातले विशेषतः आता जे मी तुम्हाला प्रश्न विचारले विषयातले ते मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. काही प्रश्न हे तुमचे सिच्युएशन बेस्ड असतात. एखादं सिच्युएशन आम्ही तुम्हाला देतो. आणि काही प्रश्न तुमचे ओपिनियन बेस्ड असतात. आता प्रश्नांच्या जाती सांगितल्याने ओळखी तुमचा 70% इंटरव्ह्यू झालाच आहे. त्याच्यात काही मेमरी बेस्ड क्वेश्चन आलेच. बरोबर. आता तुमचे सिच्युएशन बेस्ड. तुम्ही PSI झालेला आहात आणि खुर्चीत बसलेला आहात उदाहरणार्थ. बरोबर. तुम्ही ड्युटीवर जॉईन झालेला आहात आणि एक दिवशी तुम्ही तुमचं एक ड्युटीवर असताना तुम्ही एक दिवशी बाहेर पडलात आणि तुमच्या अंगावर तेव्हा युनिफॉर्म नाही. तुम्ही सिव्हिल ड्रेसवर बाहेर गावात मंडईत किंवा कॉलेजजवळून एखाद्या चाललेला आहात. तुम्ही सिच्युएशन बेस्ड कॉलेजजवळून चाललेला आहात आणि तिथं तुम्हाला काही मुलींची छेड काढताना दिसलेला आहे. तुम्ही काय करा. सिच्युएशन तुम्हाला दिलं. क्लिअर झालं. तुम्ही तर PSI आहेत पण ड्रेस कसला आहे तुमचा सिव्हिल आहे, युनिफॉर्म नाही. मग तुम्ही काय करा बोला. आता बोला ना तुम्ही. तर तुम्ही बोलताय बरं वाटतंय सर चालू आहे तुमचं. कुणीतरी बोला ना. आणि मी त्या मुलातला एक उदाहरणार्थ आता हे गमतीनं बोलतोय आपण. सिच्युएशन आहे समाजात जे घडते असं आणि तुम्ही सिव्हिल ड्रेसवर आहेत. मी तुम्हाला म्हणतो तुला काय करायची पंचायत. मी टगे आहे ना गावातला. मग मी तुला म्हटलो तुम्हाला उदाहरणार्थ की तुला काय करायची पंचायत. व्हेरी गुड. एक झालं. लय नागरिकाचं त्याचं गेलं ती दुसरीकडे कुणाला तरी जाऊन सांग. टगे काही बोलू शकतात ना. तर मग तुम्ही काय करायचं तुमचं कार्ड आहे ना हे का दाखवायचं. आत्तापर्यंत मी ऐकून घेतलं तुम्ही हे करू नये नाहीतर मला पुढची कारवाई इमिजिएट करावी लागेल. तो म्हणला तुम्ही कोण आहे माहिती आहे का. तुम्ही कुणीही असला तर कायद्याच्या दृष्टीनं तुम्ही मी एकाच फुटिंगवर आहे. सोडा नाहीतर मी आत्ता इथं पोलीस बोलू शकतो आणि तुम्हाला आत्ता आत टाकू शकतो. मी स्वतः इव्हेंट आहे इथं घडलेला आहे आणि त्या मुलीही आहे स्वतः. त्या मुलींच्याकडनं मी तक्रार लिहून घेतली तर तुम्हाला फार अवघड जाईल. शांत. सिच्युएशन बेस्ड डोकं लावायचं. डोकं लावायचं म्हणजे मेंदू लावायचं. मेंदू आणि तो घासून पुसून ठेवायचा सारखा फ्रेश. बरोबर. तिथंच प्रश्न उत्तर आलं पाहिजे आपल्याला. एक तर कायद्याची चौकट, मॉरलची चौकट. तुम्ही सांगितलं की देशाचा नागरिक म्हणून एक देशाचा नागरिक म्हणून मी तिथे इथिक्स आले की मी देशाचा नागरिक आहे तुम्ही हे करता कामा. सिच्युएशन बेस्ड. आता इथून पुढं तुम्ही उरलेल्या वेळात सिच्युएशन बेस्ड तयार करा. मग इथं जेव्हा तुम्ही बसताना इकडं तिकडं ह्यातनं वेळ मिळालाच तुम्हाला कशातून व्हॉट्सअप आणि फेसबुकवरनं समजा वेळ मिळालाच थोडा बहुत
तर मग काय करा, मित्र चौघजण आणि तुम्ही सिच्युएशन तयार करा आणि तुम्हीच एकमेकात विचारा. सिच्युएशन तुम्ही हायपोथेटिकल तयार करू शकता ना. आता मीच तयार केलं सिच्युएशन. अनेक प्रकारचे सिच्युएशन आपण करू शकतो. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही PSI झालाय उदाहरणार्थ, तुम्ही PSI झालाय तर तुम्हाला जेंडर बायस, मी तुमचा शिपाई आणि मी तुम्हाला म्हटलं तुम्ही मला काम सांगताय, मी तुमचं ऐकत नाही, जेंडर बायस. त्या उदाहरणार्थ तुम्ही मला कन्येसारख्यात त्या बाईचं काय ऐकायचं, मी इतर शिपायांना सांगतो ह्या बाईचं काय ऐकायचं, जेंडर बायस म्हणून. मग तुम्ही काय कराल? लक्षात आला प्रश्न? हायपोथेटिकल सिच्युएशन. मग तुम्ही काय कराल? एकदा मी त्यांना बोलून घेईन, तुम्ही हे आपण का करत नाही, हे योग्य वाटत नाही, हे आपण केलं पाहिजे. आपल्याला या गोष्टीसाठी तुम्हाला काय किंवा मला काय, आपल्याला नेमणूक यासाठी झालं, आपल्या जबाबदारीचा भाग आहे, एकदा समजावून सांगितलं. परतही त्यांनी केलं नाही तर दुसऱ्या वेळेला बोलवायचं, तुम्ही हे केलेलं नाही, मी पहिल्यांदा तुम्हाला सूचना दिली होती ह्युमन टच म्हणून, ह्युमॅनिटी म्हणून. आता जर केलं नाही तर मला तुमच्या गोष्टी कागदावर घ्याव्या लागतील, सर्व्हिस बुकमध्ये नोंद करावी लागेल, त्यामुळे तुमच्या पेन्शनवर होणाऱ्या परिणामाला तुम्ही जबाबदार असाल. संपला विषय. डोकं लावायचं. PSI होणार आहेत तुम्ही. ते जर नाही ऐकलं तर मी एका मिनिटात त्याला हाकलून देईल, जरा थांब, जरा लई घाई करू नको, इतकं सोपं नाही. बरोबर? ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि तिथं समयसूचकता फार चांगला शब्द वापरतोय मी. तिथं तुम्हाला इव्हेंट बेस्ड, सिच्युएशन बेस्ड समयसूचकता कशात वाटते हे तुम्ही ठरवायचं. पण ते कायद्याच्या चौकटीत असलं पाहिजे, नीतिमत्तेच्या चौकटीत असलं पाहिजे, समाजाला रुचणारं असलं पाहिजे. मी तिथे जाऊन ती 2 मुलं टिंगल करत होती, मी जाऊन त्यांच्या कानाखाली वाजवली, लगेच इतकी घाई करायची कारण नाही. एक तर पहिलं तुम्ही युनिफॉर्मवर नाहीत, दुसरा भाग युनिफॉर्म जरी असता तरी कानाखाली वाजवायची तुम्हाला अधिकार नाही. म्हणजेच थोडक्यात प्रशासकाकडं 3 गुण असावे लागतात. एक, टेक्निकल डिटेल्स, म्हणजे तुमच्या व्यवसायाचे, तुमच्या जॉबच्या संदर्भातले सगळे कायदे, छोटे मोठे कायदे तुमच्या जिभेवर पाहिजेत. 498A काय आहे, 354 काय आहे, 376 काय, वगैरे वगैरे. बरोबर? जुन्यातलं बोलतो मी. त्याच्यानंतर तुमच्याकडे ह्युमन टच पाहिजे. सगळ्यात हे 3 स्किल्स पाहिजेत. त्याला 3 स्किल्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणतात. एक, टेक्निकल स्किल्स, सगळे डिटेल्स, कायद्यातले डिटेल्स तुमच्या जॉबच्या संदर्भातले. नंबर 2, ह्युमन स्किल्स, माणुसकी तुमच्याकडे पाहिजे. पहिल्यांदा सगळे प्रश्न इमिजिएट कायद्यानं मिटवायचे नाहीत, सगळ्यात अगोदर माणुसकी आणायचं. आणि ते जर कमी पडले आणि त्याचं ऐकलं नाहीच तर मग कायदा आणायचा. आणि तिसरं स्किल म्हणजे कन्सेप्च्युअल स्किल्स. कन्सेप्च्युअल स्किल्स म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात, तुम्ही पोलीस क्षेत्रात चाललाय, बरोबर, पोलीस क्षेत्रातली तुमची हायरार्की काय, वरपासून ते खालपर्यंतची हायरार्की काय, कन्सेप्ट, कोण कोणाचं बॉस, कोण कोणाचं सबऑर्डिनेट, कोण कोणाचं इक्वल, सुपिरियर्स, इक्वल्स अँड सबऑर्डिनेट्स, सुपिरियर्स, इक्वल्स आणि सबऑर्डिनेट्स. एनी प्रॉब्लेम? तुमच्या बॉसनं तुम्हाला सांगितलं ते काम करा, तुम्ही PI आहात, PSI आहात आणि मी PI आहे, आणि मी तुम्हाला सांगितलं त्या तुमच्याकडे एक केस आली तेवढी करून टाका, आणि तुम्हाला माहिती आहे की ती केस बेकायदेशीर आहे, मी यूट्यूबवर सांगितलं आहे बद्दल, तर तुम्ही काय करा? मी तुमचा PI आहे, बॉस आहे तुमचा, आणि तुम्ही PSI आहात, तुमच्याकडे तुमच्या चौकीत एक केस आलेली आहे आणि ती केस बेकायदेशीर हे तुम्हाला माहिती आहे, पण मी काय म्हणतोय तेवढी करून टाका. नाही, ते झालं, त्यांनी सांगितलं ना, मला समजावून सांगाल. त्यांनी डिनाय करणारच तुम्ही, पण डिनाय तुम्ही कोण आहे, सबऑर्डिनेट आहेत ना, मग माझी ऑर्डर तुम्ही पाळली नाही असा अर्थ होतो ना. पण मी तरी सांगतोय तुम्हाला ते झालं पाहिजे. चांगलं बोलला तुम्ही. हां, असं बोललं पाहिजे प्रत्येकानं. हां, तर काय केलं? तुम्ही छान बोललात, तुम्ही मुद्दा बरोबर मांडला. हां, तर काय केलं पाहिजे? मग मी तुम्हाला सांगतो, ते मला बाकीचं माहीत नाही, ते झालं पाहिजे. कसं मागणार ले? बरोबर आहे, पण मागण्याची पद्धत आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे जाणार, सर तुम्ही आता माझे बॉस आहेत, सर हे काम बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळं माझ्याही करिअरला धक्का लागेल,
तुमच्याही करिअरला धक्का लागेल, आपल्या डिपार्टमेंटच्या या इज्जतीला धक्का लागेल. तर माझी एक विनंती आपल्याला विनंती आहे की मला हे माझ्या हातानं हे करू नये आणि मी ते करणार नाही. मी सांगतो म्हणून कर, तुम्ही मला दरवाढा. सर, कायद्यानुसार कायदा तोंडी चालत नाही, कायदा लेखी चालतो. तुमचे आदेश मला शिरसावंदे आहेत, पण ते आदेश मला कागदावर द्या. संपला विषय. पटलं? नुसतं कागदावर द्या ना सर, मग ते म्हणतील हो देतो, पुढच्या वेळेला देतो कागदावर. लक्षात आलं? कारण डूक धरणं हे मानवी स्वभावात आहे, पण हे असे हायपोथेटिकल सिच्युएशन तयार करते. याला म्हणायचं सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स. मेमरी बेस्ड समजलं तुम्हाला, सिच्युएशन बेस्ड समजलं, आणि तिसरी कॅटेगरी जी आहे ती ओपिनियन बेस्ड. बरोबर? पोलीस खातं भ्रष्ट आहे, मग तुम्हाला ह्या खात्यात कशाला यायचं? पोलीस खातं भ्रष्ट आहे असं तुमच्या मागचे, तुम्ही बोलत नाही. नाही तुमच्या पुढचे. हां, थोडं बोला, बिनधास्तपणे बोला, आणि मित्राशी बोलतोय असं बोला. तिथं बोलताना सुद्धा मित्राशी बोलतोय असंच बोला, पण अरे तुरी बोलू नका. तिथं बोलताना सुद्धा मित्राशी बोलतोय असंच बोला, एकदम मन मोकळेपणे मस्तपैकी विचार मांडताना. हां हां, काही व्यक्ती भ्रष्ट, संपूर्ण पोलीस प्रशासन भ्रष्ट आहे असं मला वाटत नाही. त्यातल्या काही व्यक्ती भ्रष्ट असू शकतात, त्यामुळं संपूर्ण डिपार्टमेंट बदनाम होतं. आणि त्यामुळं मी जे करणार आहे, तर मला त्या लोकांच्या लिस्टमध्ये मला चांगलं काम करण्यासाठी या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे. संपलं काम. काही विचारलं, सध्याचं राजकारण बोगस आहे, थर्ड रेट आहे असं मी म्हटलो. तुमचं काय मत? ओपिनियन बेस्ड. तुमचं आता सुज्ञ नागरिक आहेत ना तुम्ही, देशाचे आहात ना नागरिक. आता परीक्षा पास झाल्या म्हणल्यावर नागरिक म्हणावंच लागेल ना, आणि सुज्ञ म्हणावं लागेल परत. बरोबर ना? मग आता काय करायचं? देशात तर हे राजकारण सगळं बोगस आणि थर्ड रेट आहे असं माझं मत आहे. प्रश्न, तुमचं काय मत आहे? सर तुम्ही म्हणताय ना असेल भ्रष्ट, मग तुमचं मत काय? सर, तुमच्या मताचा मी आदर करतो, पण सर्वसाधारण असं स्टेटमेंट करता येणार नाही. काही लोक राजकारणामध्ये कोणतं क्षेत्र असेल सर की ज्याच्यात नकारात्मक लोक नाहीत, सेल्फिश लोक नाहीत? त्यात राजकारणातही थोडे आहेत, पण त्यामुळं सगळंच क्षेत्र राजकारण आपलं वगैरे वगैरे. क्लिअर? आता माझं बोलणं संपलेलं आहे. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे विचार. मी बरोबर मला जेवढं बोलायचं तेवढं बोललेलं आहे, 1 तास. हां, काहीही काही म्हणजे इंटरव्ह्यूच्या संदर्भात. नाही तर तुम्ही म्हणला काही विचारा की सर कुठला पिक्चर लागलाय तिकडं. त्यांनी हात वर केला अगोदर. हां, चांगली गोष्ट आहे, कॉन्फिडन्स चेक कर. मग तर तुमच्या हातात बॅट आणि सगळं टप्पा दिलाय त्यानं, बॉलकडं 6च लावायचा ना. सर, इंटरव्ह्यू का घेतात? इंटरव्ह्यू घेण्याच्या मागचं पर्पज काय आहे? हां सर, तुम्ही असं विचारा मला की इंटरव्ह्यू घेण्याच्या मागचं पर्पज काय असतो, तुम्हीच विचारायचं त्यांना. सर, इंटरव्ह्यू घेण्याच्या मागचं पर्पज काय असतो? संपला. तुमचा बोल्डनेस चेक करतो ना, स्मार्टनेस, बोल्डनेस, लेवल ऑफ कॉन्फिडन्स, बरोबर, डिसिप्लिन, एटिकेट्स, मॅनर्स, बरोबर. संपलं. आणि त्यांनी समजा उत्तर, हां छान प्रश्न आहे, त्यांनी उत्तर द्यायचं अपेक्षा करू नका. छान प्रश्न विचारला, तुम्हाला मार्क्स मिळाले. क्लिअर? हां, त्यातनं तुमचा स्मार्टनेस आणि बोल्डनेस आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दिसलं. प्रेझेन्स ऑफ माइंड. पॉलिटिक्स काय? हां, काय मला नाही समजलं. बरं, मग करा ना उलटा सुलटा अभ्यास. सिलेबस पाहायचा, सगळ्या डेफिनेशन्स पॉलिटिकल सायन्स का म्हणतात, त्या शास्त्राला कोणत्याही नाही त्यांच्याकडे बघू नका, कोणाकडे, तुम्हाला सांगतो मी. आणि त्यांनाही काय येतं सगळ्यांना मला माहिती आहे. त्या ठिकाणी मी बसलो होतोच ना कधीतरी, त्या लेवल वयोगटात असताना मी तुमच्यासारखाच होतो. माझं काय त्यावेळेला, आणि आज तरी कुठं वलय दिसतं माझ्या डोक्यापुढं. लक्षात. तर काही प्रत्येक जिथं जिथं विषय आहेत ना, त्याला शास्त्र शब्द जोडला आहे. का जोडतात बरं शास्त्र शब्द? मानसशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूशास्त्र, राज्यशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सगळीकडे मागं शास्त्र शब्द जोडला. मग हे राज्यशास्त्र काय प्रकार आहे?
बसून सांगा, बसून. नाही थांबा, तुम्ही वेगळा प्रश्न विचारू नका, त्यांच्या आधी उत्तर देतोय मी. शास्त्र शब्द, गडबड करू नका, देतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. शास्त्र शब्द म्हणजे, शास्त्र म्हणजे त्या विषयाचा केलेला सखोल अभ्यास. शास्त्राचा सायंटिफिक स्टडी म्हणजे काय? म्हणून मी सांगितलं की इंटरव्ह्यू देणं म्हणजे शास्त्र आहे, एक शास्त्र आहे, सखोल अभ्यास करा त्याचा. मानसशास्त्रीय प्रक्रिया तुमची आणि त्या तिघांची चाललेली असते, जंगड पक्कड. इथं काय ते हुशार आहेत का तुम्ही हुशार आहे काय पाहिलं, तुम्ही सक्षम आहात का, वेदर यू आर फिट फॉर द पोस्ट, तुमचा ॲपियरन्स सगळं. आता मी परत रिपीट करत नाही. पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्ही कराल त्याचे डेफिनेशन्स, कोणकोणते तुम्ही कोणकोणते अभ्यासले, तुमच्या क्षेत्रातले कोणकोणते शास्त्रज्ञ अभ्यासले, त्याची मुळातल्या व्याख्या काय आहेत, व्याख्यांच्या डेफिनेशन्स काय आहेत, तुम्ही सगळ्यात माझ्याकडनं अभ्यास करून घेऊ नका नाही इथं. चला पुढं. हां तुम्ही काय तरी त्यांच्याकडे ठेवायची, त्यांच्याकडेच ठेवायची. आठवतं थोडंसं असं खाली खाली पाहायचं, पण असं एकदम तिरकं वगैरे काय पाहिजे नाही. आणि आम्हाला लक्षात येतं हे आठवतं आहे किंवा काय, आणि तुम्ही थोडं बोलायला सुरुवात केली की, किंवा फार किती वेळ घ्यायचा ते तुम्ही ठरवायचं. नाही तो विचार करतोय इंटरव्ह्यू संपेपर्यंत विचार करतोय, ते गप्प तुम्ही गप्प, म्हणजे सगळंच कळलं. लक्षात आलं? कॉमन सेन्स आहे. आणि तिथं नाही आठवलं लगेच सांगून टाकायचं, सॉरी सर मला रिकलेक्ट होत नाही, संपला विषय. त्याचे मार्क्स मिळतात, भले पैकीच्या पैकी मिळत नसतील तरी मार्क्स मिळतात, कारण बोल्ड प्रामाणिकपणा दाखवला ना तुम्ही. येत नसताना आम्हाला गोल करायच्या भानगडीत पडला नाही, आणि मतं खोडून काढण्याच्या भानगडीत पडायचं नाही. खोडून काढायचं नाही, पण सांगताना ओपिनियन बेस्ड असेल तर तिथं सर तुमच्या मताचा मी आदर करतो, पण मला सर्वसामान्यपणे तसं वाटत नाही. क्लिअर? मत खोडून नाही काढलं तुम्ही. तर असं कोणी सांगितलं तुम्हाला सर का तुम्ही काही बोलताय, असं बोलायचं नाही. तुम्ही काय तिकडं बसला म्हणून काही बोलू शकता काय तुम्ही, असं बोलायचं, शांतपणे बोलायचं. लक्षात आलं? तुमचा विषय काय? तुमचा भूगोल, त्याच्यावर प्रश्न विचारते. बरोबर? भूगोलावर तुम्हाला भरपूर प्रश्न तयार करता येते. पृथ्वी, दोन्हीवर संबंध, पृथ्वी सूर्याभोवती फिरायची थांबलीच तर काय होईल? सूर्य आणि पृथ्वी, इथून भूगोल सुरू झाला. भूगोल हा गोल आहे ना, तो इथं फिरतोय ना असा, तो थांबला जागेवरच, काल्पनिक, तर काय होईल? लक्षात आलं? भारत, भारत उष्ण कटिबंधात आहे की शीत कटिबंधात आहे? लक्षात आलं? भारत उत्तर गोलार्धात आहे का दक्षिण गोलार्धात आहे? भारत कोणत्या अक्षवृत्तापासून सुरू झाला? तर पृथ्वीचा अभ्यास आहे ना तुमचा. भारतातून एखादं महत्त्वाचं असं अक्षवृत्त गेलेलं आहे का? त्यांनी सांगायला पाहिजे नाही, तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून विचारलं जाईल कोणतं अक्षवृत्त गेलंय, हां कितीवरून गेलंय? दोघांची बेरीज करा, सांगा काहीतरी ॲव्हरेज. हां करेक्ट, 23.5 उत्तर, विषुववृत्ताच्या वरपासून 23.5 वर. भारत कोणत्या अक्षवृत्तापासून सुरू होतो अंदाजे? व्हेरी गुड. हे जागृती. लक्षात आलं? अशा प्रकारचे उलटे सुलटे प्रश्न विचारते. आता जागृतीत तुम्ही तुमचे स्वतः प्रश्न डिझाईन करा ना. प्रश्न डिझाईन मी करत बसणार नाही. आणखीन पॅनलकडे सगळी दुनिया असते. पण तुमचे तिकडचे मार्क्स आणि ह्या मार्कावर आम्ही तुमची परीक्षा घेत नाही. आम्ही तिकड बघत सुद्धा नाही. मॉकला बघतो आम्ही कुठं कमी आहे, हा तुम्हाला काय मार्गदर्शन करावं आम्ही, असं मॉकला बघतो. हां काय? हां मग ते सांगायचं. 3-4 वर्ष गॅप असेल तर काय केलं, काय केलं ते खरं सांगायचं. विचारलं तर मग काय केलं ते सांगायचं ना. म्हणजे आता तिथं तुम्हाला थोडंसं संयुक्तपणे सांगावं लागेल. म्हणजे जर 3-4 वर्ष गॅप असेल, 17 साली सुटलं आणि 24ला आता, तर 17पासून प्रयत्न करतोय, मग ओळखून घेतो ना. तसं म्हणून काही दिवस मी शेतात काम केलं वगैरे वगैरे, काही वडिलांना मदत केली, उत्पन्न घरचं असं असल्यामुळं जे काही केलं असेल ते सांगा तेव्हा.
शेवटचे दोन प्रश्न. शेवटचे दोन प्रश्न. सर इथं आले म्हणजे ओळखून घेतलं मी. हां हां हां. मग तेच त्यांना मी मग सांगितलं ना, तुमचं घर तुमचं आहे, विषय म्हणजे तुमचं घर. बरोबर. तुम्ही आम्हाला हॉलमध्ये नेलं. बरोबर. एका प्रश्नाचं चांगलं उत्तर दिलं, 4 स्ट्रोक उत्तर म्हणजे हॉलमध्ये नेलं. मग आम्ही तुम्हाला आतल्या रूममध्ये नेणार. मग परत आतल्या रूममध्ये नेणार. तुमचं घर सगळं बघणार. तुम्हाला त्यातलं तुमचं घर तरी तुम्हाला नक्की माहिती आहे का? अनादाजी सांगितले. लक्षात आलं? डेप्थमध्ये नेणारच ना. 4 स्ट्रोक. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन 4 स्ट्रोक अँड 2 स्ट्रोक? व्हॉट डू मीन बाय मशीन? व्हॉट डू मीन बाय मेकॅनिकल ॲडव्हान्टेज? नाही म्हणजे लक्षात, विच इज द फर्स्ट मशीन डिस्कवर्ड बाय इन्व्हेंटेड बाय ह्युमन बिईंग्स? पृथ्वी. हां कुठं कुठं सांगितलं होतं? कुठं पण? तुम्ही होता का तिथं? तुम्ही किती ठिकाणी असताय? नाही गंमत केली. ठीक आहे. असे प्रश्न विचारले जातात. त्याच्या आता मी त्यांना इलेक्ट्रॉनचं कोण डिस्कवरी केली ते विचारलं, किंवा कोणाचं काय, त्यातले बेसिक फार डिटेलमध्ये. आणि तुमचं काय संबंध आहे? आता तुमच्या इतकं जाग्राफी मला तरी येतं का? तर तुम्ही तर मास्टर आहेत ना, किंवा डिग्री ना त्याच्यातली. बरोबर आहे की नाही? पण 20-20, 30-30% सगळ्या विषयातलं नाही तर TMPSCचा मेंबर कसला? तुमच्या लक्षात आलं ना? 20-20, 30%. आणि ते चेक करण्यापेक्षा शब्द फक्त 7% असतात. तुमचं कॉन्फिडन्स लेवल काय आहे? तुम्हाला फिजिक्स सांगितलं आणि त्यातली युनिट्स, व्हॉट डू मीन बाय एनर्जी? एनर्जी आपलं ते सर काय ते आपलं ते एनर्जी ते आपलं ते काय ते, मग आम्ही ओळखतो आपलं ते तुमच्याकडेच घेऊन जाताना ते बरोबर न्या. आपलं ते शब्दच नको. एनर्जी फिजिक्स म्हणलं की सगळ्या गोष्टीचे युनिट्स आले पाहिजेत. केमिस्ट्री म्हणलं की ॲटमपासून सगळं, मॉलिक्यूलमध्ये काय, बॉन्डचे कन्सेप्ट काय, फलानं काय, हू डिस्कवर्ड बेंझिन रिंग, महत्त्वाचे सायंटिस्ट कोण, रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, वगैरे वगैरे, पिरियोडिक टेबल म्हणजे काय. हे जनरल प्रश्न आहेत ना. याला काय अक्कल लागते अशातला भाग नाही फार. मॅथमॅटिक्स आता पायथागोरसपासून सुरू करा. म्हणजे राईट अँगल ट्रँगल काय, इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे काय, वगैरे 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 सगळं जॉमेट्रीमधलं थोडंसं एखादं इक्वेशन मॅथमॅटिक्समध्ये. मी आता मॅथमॅटिक्स आहे का कोणाचं इथं? मॅथमॅटिक्स आहे का कोणाचं? नाही. असून गप्प राहू नका. सर तुम्ही आम्हाला विचारायला असं नको व्हायला. कोणाचा वेगळा विषय कोणी सांगा ना एखादा. BB. व्हेरी गुड. तुम्ही ॲग्रिकल्चर का घेतलं? मग काही ठिकाणी BSc ॲग्रिकल्चरला असं म्हणतात, काही ठिकाणी BTech ॲग्रिकल्चरला असं म्हणतात. बरोबर. किंवा तुमचं आता याच्यामध्ये आता पाण्याचे प्रश्न आहेत तर त्याच्यावर तुम्ही सोल्युशन्स काय काढाल? BBA. बरोबर ना? म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेलं तुमचं. मग व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट? BBM का म्हटलं नाही त्याला? व्हॉट इज जनरल नॉलेज आहे. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट? हे साधे प्रश्न तुम्हीच तयार करू शकता. नाही तुमचं सिलेक्शन झालं PSI म्हणून, तुम्ही कुठं कशात जाणार आहेत? PSI म्हणून सिलेक्शन झालं, तुम्ही शासनात जाणार का प्रशासनात जाणार? प्रशासन म्हणजे काय? ॲडमिनिस्ट्रेशन. आणि ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? प्रशासन. आणि व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट? हे साधे प्रश्न आहेत. काय दोन्हीचं एकमेकावर असं डिपेंड्स. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये मॅनेजर असतो, जनरल मॅनेजर. तो काय करतो? आपल्या डोळ्यापुढे आणायचं, कॉमन सेन्स अप्लाय करायचं. तो आहे तिथले लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग रिसोर्सेस योग्य प्रमाणे वापरतो, मॅनेज करतो तो सगळ्या गोष्टी. तुमच्याकडे हे स्किल आहे तुम्ही तिथं पहा, तुमच्याकडे ते स्किल आहे तुम्ही तिथं पहा. ही वस्तू तिथं चांगली व्यवस्थितपणे वापरता येईल त्याचा वापर. वस्तूंचा आणि व्यक्तींच्या वापर म्हणजे मॅनेजमेंट, व्यवस्थापन करणं, मॅनेज करणं. आणि ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे काय? ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच काय? प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करणं, पण ते इम्प्लिमेंट करताना कायद्याच्या चौकटीच्या आत.
आता सर आपण ॲडमिनिस्ट्रेटर झालो, आता मी काही बघतोच कसं. शांत राहा. मग सांगितलेले सगळे लॉ कायद्याच्या चौकटीतच सगळं करावं लागेल. ॲडमिनिस्ट्रेशन कॅन इम्प्लिमेंट द थिंग्स विदिन द लिगल फ्रेम प्रोव्हाइडेड. दॅट्स ऑल. ॲडमिनिस्ट्रेटरकडे लिडरशिप असावी लागते का? प्रशासकाकडं नेतृत्व गुण असावे लागतात का? प्रशासकाकडं मॅनेजमेंटचे गुण असावे लागतात का? व्यवस्थापकाचे. प्रशासकाकडं ऑर्गनायझरचे, संयोजकाचे किंवा आयोजकाचे गुण असावे लागतात का? तुम्ही म्हणा हे शब्द सर सगळे सारखेच वाटतात. एक गोष्ट करा, अभ्यास करायचा असेल तर जवळजवळच्या शब्दांच्या शेड्स तिथं जाऊन वेळ मिळाला तर तपासून पहा. इथं म्हणजे मोबाईलवर जाऊन वेळ मिळाला तुम्हाला, ती वेळ सांगितलंच मागाशी. व्हॉट्सअप आणि गुगलवरनं वेळ मिळाला तर. आणि प्रश्न डिझाईन करा. सिच्युएशनचे प्रश्न तुम्ही चहाला बसताना चौघजण असे की तयार करा. हे सिच्युएशन आहे, ह्याचं उत्तर मी काय करेन. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्स, मेमरी बेस्ड क्वेश्चन्स तुमची तुम्हाला करावं लागतील आणि ओपिनियन बेस्ड तुमची तुम्हाला करा. ओपिनियन बेस्ड मात्र तुम्हाला, सिच्युएशन बेस्ड मात्र चर्चेतून तुम्ही सांगू शकता उत्तर करेल. ओपिनियन बेस्ड तुमचं ओपिनियन काय तर तुमचं ओपिनियन वेगळं असेल ह्यांचं, कारण पिंडे पिंडे मतिर्भिन्ना. प्रत्येकाच्या विचार करण्याची थॉट प्रोसेस ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळं तिथं काही सांगता येत नाही. तुमचा विषय हां मेकॅनिकल. मग आता हे सगळं बोललोच आहे मी, बरोबर. तिथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग बरेचसे येत आहेत अलीकडं, पण त्यांना काय फक्त मेकॅनिकल इंजिनिअरचे प्रश्न चांगल्या प्रकारे विचारू शकतात. म्हणजे व्हॉट इज युनिट ऑफ थर्मल एनर्जी, व्हॉट इज युनिट ऑफ एनर्जी फर्स्ट. मेकॅनिकलचं इकडं कोणतरी होतं ना. हां व्हॉट इज युनिट ऑफ एनर्जी. हां CGS रिलेशन. तुमचा विषय काय? हे 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 साधे साधे प्रश्न आहेत, हे तुम्हाला आले पाहिजे ना. 10⁵ ते डाईन आणि न्यूटनमधलं आहे, पटलं. आणि हे 10�7 दोघांचं रिलेशन, बरोबर. हां आठवलं तर, बरोबर ना. हे करू नका, हे सगळं करा. आणि वरचे प्रश्न सांगतो मी तुम्हाला. बेंझिन रिंग कोणी शोधली? व्हॉट मीन बाय व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कोव्हॅलंट बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड, ह्याच्यातलं तुम्हाला रिलेशन सांगता आलं पाहिजे. आयोनिक बॉन्ड, बरोबर. हे सगळे किरकोळ प्रश्न केमिस्ट्रीमधल्या लोकांना. आणि मेकॅनिकलमधलं आता मी सांगितलं एनर्जी, हे उलटं सुलटं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हे सगळं तुम्हाला मेकॅनिकलला विचारलं जाईल. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय? काय मेकॅनिकल ॲडव्हान्टेज? त्याला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये यांत्रिकी फायदा, आणि 12वीला शिकलाय तुम्ही. हां आता मी सांगितलं की म्हणणार हो राव ते आठवत होतं. आता जवळ होतो, तोंडावर होतो, पण आठवत नव्हतं. लोड अपॉन एफर्ट, लोड अपॉन एफर्ट्स. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू लोड, बादलीचं वजन, आणि एफर्ट. हे जर 1 पेक्षा जास्त असेल तरच यांत्रिकी फायदा झाला म्हणून ना. नाही तर बादली उचलताना सरळ अशी उचलली आणि त्याच्यापेक्षा जर मला अशी उचलायला जास्त फोर्स लागला तर युजलेस आहे ती गोष्ट. ते मशीन नाहीच आहे. पुली द मशीन बिकॉज 50% लोड कमी करते, 50% फोर्स कमी करतो. लक्षात आलं? त्यामुळं वगैरे वगैरे वगैरे. आणखीन शेवटचे 2 प्रश्न. इंटरव्ह्यू सुरू करायचा आपल्याला. शेवटचे 2 प्रश्न काहीही विचारा इंटरव्ह्यूच्या संदर्भात, फक्त अभ्यास. हां प्रॅक्टिस करायची. आरशापुढं बसायचं आणि प्रॅक्टिस करायची. नाही फिजिकली सांगतो, अशी खुर्ची घ्यायची, आरशापुढं बसायचं आणि स्वतःचं मत कसं पटवून देतोय, आपले हातवारे कसे आहेत, नजरफेक कशी आहे, आरशात आपल्याला आपलं सगळं समजतं. आणि खुली बंद करायची, म्हणजे आरशात बघताना, नाही तर त्याचं अजून परत वेगळं काहीतरी. काही गोष्टी अशा आहेत ना, टोन आहे ना तुमचा वाढवलाच पाहिजे. PSI होणार म्हणल्यानंतर ते त्या सबऑर्डिनेट शिपायाला बोललं तर त्याने आला तर पाहिजे, त्याला आवाज तर गेला पाहिजे ना. ये इकडे ये ना असं म्हणजे, मग तुम्ही इकडे या हे म्हणण्यात जे त्याला वाटतं, त्या निम्मा सिग्नल तर तिथंच जातो.
हे सगळे पैलू तपासले जातात. मी विनोद करतो एवढ्यासाठी की तुम्हाला पटावं, हे टोन पाहिजेच, फिजिकल फिटनेस पाहिजे, मस्तपैकी खांदे वगैरे असे खांदे टाकलेले, आमकं तसलं उभं राहण्याची पोश्चर्स एकदम घरामध्ये, किंवा तिथून आलाय IPS. मी अनेक शेवटचा विनोद सांगतो थांबतो. एका IPSचा सत्कार झाला. IPS सत्कार करायला इथं सगळे लोकांनी, गावातल्या लोकांनी बोललं, आणि त्या IPSला तिथून धरून चौघांनी आणलं. त्याला चालता येत नव्हतं. त्याचा उपयोग काय ते IPS? फिजिकल फिटनेस, नुसतं मेंटल फिटनेस असं ना. लक्षात आलं? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फिजिकल फिटनेस. PSIच्या बाबतीत तर पाहिजेच. आणि फेशियल एक्सप्रेशन्स, असा कॉन्फिडन्स गेला पाहिजे. हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे. असं वेगळं म्हणजे दोन्ही अर्थानं होऊ शकतं, पण पॉझिटिव्हली वेगळं प्रकरण. ओके, इंटरव्ह्यू देणं फार सोपं आहे. स्वतःचं इम्प्रेशन जास्तीत जास्त कसं टाकता येईल, मी तुम्हाला सगळं हां विचार. फार चांगलं, 100% सांगू शकतो. मग तुम्ही ओळख सांगितली ना गावाची, त्यात तुम्ही सांगितलं माझ्या गावाचं, मी हे माझं गाव सर वैशिष्ट्य मी सांगावं असं वाटतं म्हणून सांगतो. माझ्या गावातून प्रत्येक घरट्या गणेश, आपल्या गावाकडचा शब्द वापरा, गावाकडचा शब्द आहे ना हा, घरागणेश म्हणा किंवा घरट्या गणेश, एक व्यक्ती ही राष्ट्रसेवेत शिपाई म्हणून आहे, मिलिटरीत भरती झालेली आहे. हे माझ्या गावचं वैशिष्ट्य. आणि त्यातूनच मला वाटलं की आपणही या वेगळ्या पद्धतीचं थोडं योगदान देऊ शकतो. संपला विषय.